तर बघा, ऊर्जा विज्ञान या नावाने टॉपिक आहे. एनर्जी याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश होतो. यातला जो अणुचा पार्ट आहे त्याचं परत सेपरेट टॉपिक केलेला आहे. आता ज्यानंतर एनर्जीचा शोध लागला त्यानंतर माणसाचं जीवन सगळ्यात जास्त फास्ट झालं. एक ठिकाणी त्याला राहणं शक्य झालं. त्यामुळे आगीच्या शोधासोबतच आग पण एक प्रकारची ऊर्जाच आहे ना. तर आगीचा शोध हा माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शोध आहे. ती पण एक प्रकारची ऊर्जाच होते. तर हे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण जनरल सायन्स मध्ये शिकणार. ऊर्जा, शक्ती वगैरे. आता कायनेटिक एनर्जी आणि स्टॅटिक एनर्जी ह्या दोन्ही मध्ये तुम्हाला माहिती आहे. स्टॅटिकला पोटेन्शियल एनर्जी असं सुद्धा म्हणतात. mgh 1/2 m² हे पूर्व परीक्षेला विचारलं जातं. त्यासोबतच आता कमर्शियल आणि नॉन कमर्शियल एनर्जी ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते तुम्ही विकत घेता त्याला कमर्शियल म्हणायचं. जे तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध असतं त्याला नॉन कमर्शियल म्हणायचं. एवढं सोपं आहे ते. त्यानंतर मग कन्व्हेन्शनल एनर्जी आणि नॉन कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल म्हणजे काय तर औद्योगिक क्रांतीच्या कालखंडापासून जे आपण वापरत आलेली ऊर्जा म्हणजेच पारंपरिक ऊर्जा. आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे काय तर तो अलीकडल्या काळात वापरली जाते मात्र ते अनादी काळापासून अस्तित्वात आहे. हे लक्षात ठेवा. पारंपरिक मध्ये आता जे नष्ट होणार आहेत पुढच्या टप्प्यात. पारंपरिक मध्ये तुम्हाला काय वाटेल सागर ऊर्जा किंवा सौर ऊर्जा हे पारंपरिक वाटेल पण ते आता आपण वापरायला सुरुवात केली म्हणजे कमर्शियल लेवलवर. त्याच्या आधी आपण कमर्शियल लेवलवर सौर ऊर्जा वगैरे वापरत नव्हतो वाळवायला किंवा आपण लहानपणी असताना बघितलं असेल किंवा आधीच्या काळात पण लोक पाणी वगैरे गरम करायला उन्हात पाणी ठेवत असतील मात्र ते व्यापारी तत्वावर नव्हतं. आता आपण ते सेलमध्ये फोटॉन सेलमध्ये वगैरे त्याच्यापासून एनर्जी स्टोअर करतोय. ते आत्ता सुरू केलंय त्यामुळे त्याला नॉन कन्व्हेन्शनल म्हणतात. म्हणजे काय तर कन्व्हेन्शनल एनर्जी ही कधी तर संपणार आहे आणि अमर्याद आहे. अपारंपरिक ऊर्जा कधीच न संपणार आहे. नॉन रिन्युएबल आणि रिन्युएबल त्याला पण आपण हे करू शकतो. संपणार आणि न संपणार आहे. नॉन रिन्युएबल म्हणजे काय तर हे परत तयार करता येत नाही. टेक्निकली जरी तयार करता येत असेल तरी त्याला लागणारा कालावधी खूप मोठा आहे. म्हणजे त्याला नैसर्गिक पद्धतीने जर समजा प्राणी काढले गेले तर त्यापासून नैसर्गिक तेल तयार होईल. आणि जर वनस्पती काढले गेले तर कोळसा तयार होईल. मग त्याला ते कित्येक वर्ष लागणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही पर्यायी शब्द वापरले जातात कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल. आता यासाठी तुम्ही सायन्स टेकला एक तर बस्की सरांचं पुस्तक वापरा. जे आधीपासून खूपसे सरांचं वापरत असतील तर ते त्यांनी कंटिन्यू ठेवू शकता. बस्की सरांचं पुस्तक सोपं आहे आणि लवकर समजून जाईल. फक्त स्टेट बोर्डवरनं मार्क नाहीत येणार. बस्की सरांचं पुस्तक चांगलं आहे त्याच्यामध्ये इन्साइट वगैरे सगळं कव्हर केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर आणि न्यूक्लिअर पॉवर. हायड्रो इलेक्ट्रिक आपण जलविद्युत केंद्र म्हणतोय. औद्योगिक क्रांतीपासून ही ऊर्जा वापरत आलेली आहे. त्यामुळे परत परत ह्याची तयारी किंवा परत परत ह्याची निर्मिती होत असल्यामुळे रिन्युएबल एनर्जी म्हणतात. मात्र हे एक अपवाद आहे कारण हे पारंपरिक ऊर्जेमध्ये येत आहे. रिन्युएबल आहे मात्र ते पारंपरिक मध्ये येते. त्यामुळे ते पण लक्षात असू द्या. न्यूक्लिअर एनर्जी नॉन रिन्युएबल आहे. युरेनियम किंवा बाकीचे थोरियम वगैरे बरेच जे अणु आहेत ज्याला आपण ब्रेक करू शकतो. आता त्यात फ्युजन आणि फ्युजन हे दोन्ही पण पुढे आपण पुढच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. ते पण नॉन रिन्युएबल एनर्जी. तर फोसाईल फ्यूल आणि बायोफ्युएल. फोसाईल फ्यूल म्हणजे काय तर जे अवशेषापासून तयार झालेले आहेत. आता जीवाश्मापासून काय तयार झाले असतील तर ते तेल तयार झालेले आहेत. अरे जे वनस्पती काढले गेले ते कोळसा तयार झालेला आहे. हे सगळे काय फोसाईल आहेत. बरोबर आहे का. मृत अवशेष आहेत जमिनीत गाडल्या गेल्यामुळे ते तयार झाले त्यामुळे त्याला फोसाईल फ्यूल म्हणतात. बायोफ्युल म्हणजे काय तर वनस्पतीपासून आपण प्रोसेस करून तयार करतो. एरंडेल असेल जॅट्रोफा असेल त्यापासून ते बायोडिझेल तयार करतो त्याला आपण बायोफ्युल म्हणू शकतो. किंवा मग इथेनॉल ऊसाच्या मळीपासून ते सुद्धा एक बायोफ्युलच आहे. आता कन्व्हेन्शनल और नॉन रिन्युएबल एनर्जी मध्ये जीवाश्म इंधन आताच मी तुम्हाला सांगितलं ते कशा पद्धतीने तयार होतं. त्याचं अनऑर्बिक डिकॉम्पोजिशन होतं आणि त्यामध्ये त्या कोळशीची किंवा नैसर्गिक वायूची निर्मिती होते. आता ते तयार होताना बघा जर सागरी तळात गाडले गेले तर उच्च दाब आणि तापमान कारण जमिनीच्या खाली तापमान जास्त असतं त्याचं रूपांतर कॅरोजन मध्ये होतं. अजून तापमानाची प्रक्रिया होऊन ते वितळतं आणि वितळल्यानंतर त्याचं रूपांतर पेट्रोलियम किंवा नैसर्गिक वायूमध्ये होतं. त्या रूपांतराला कॅटोजेनेसिस असं म्हणतात. हे शब्द लक्षात असू द्या. पेट्रोलियम किंवा नैसर्गिक वायूमध्ये रूपांतरित होणं याला कॅटोजेनेसिस म्हणतात. आणि जिथं पेट्रोल सापडतं तिथंच नैसर्गिक वायू सुद्धा सापडतं.
आधी ते वाया जायचं आधीच्या काळात, आता त्यामध्ये प्रोसेसिंग करून आपण नॅचरल गॅस पण वेगळा काढतोय. आपल्या ज्या गाड्या सीएनजी वर असतात त्याच्यामध्ये नॅचरल गॅसच असतो. आता हे जसं प्राणी गाडल्या गेल्यामुळं नॅचरल गॅस आणि पेट्रोल किंवा पेट्रोलियम पदार्थ तयार झाले, तसंच मृत सजीव त्याच्यामध्ये झाडं किंवा वनस्पती गाडल्या गेल्यामुळं कोळसा तयार झालेला. जमिनीवर गाडल्या गेल्यामुळं समुद्रात गाडलं गेलं तर त्याला काय नैसर्गिक वायू किंवा पेट्रोलियम पदार्थ तयार होणार. जमिनीवर गाडलं गेलं तर त्याच्यापासून काय तयार होईल, कोळसा तयार होईल. आता कोळशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इतर घटक पण असतील, हायड्रोजन, नायट्रोजन, काय सल्फर, ऑक्सिजन किंवा इम्प्युरिटी. सल्फर पण एक प्रकारची इम्प्युरिटी आहे कोळशामध्ये. सल्फरचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्यापासून जास्त प्रदूषण ते होतं. सल्फर डायऑक्साईड नावाचा प्रदूषक त्यापासून तयार होतो. आता कोळशाचे प्रकार कोणते आहेत? आता कालखंडानुसार सुद्धा त्याचे प्रकार करता येतील. कालखंडानुसार बघायला गेलं तर गोंडवाना कोल, गोंडवाना जो प्रदेश आहे नागपूरच्या पूर्वेचा, तर 250 मिलियन वर्षापूर्वी तयार झालेला कोळसा आहे. भारतातला 98% कोळसा या प्रकारात आढळतो. म्हणजे धनबाद, गँग्स ऑफ वासेपूर वगैरे तुम्ही बघितलं असेल तर ती खाणी सगळ्या कुठे आहेत, मध्य महाराष्ट्रात आहेत, गोंडवाना पठारावर. तर 98% कोळसा या गोंडवाना प्रदेशातच सापडतो. नंतर टर्सरी कोल, टर्सरी एक कालखंड आहे, 15 ते 20-50 मिलियन वर्षापूर्वी तयार झालेला कोळसा गोंडवानापेक्षा निकृष्ट दर्जाचा आहे. गुजरात, राजस्थान आणि इकडे नॉर्थ ईस्टला असा या ठिकाणी हा 2% कोळसा आढळतो. तर कार्बनिफेरस कोल हा अत्युच्च दर्जाचा कोळसा आहे. अशा प्रकारचा कोळसा आपल्याकडे सापडत नाही. कुकिंग कोल इंडस्ट्रीसाठी हा वापरला जातो आणि भारत यासाठी आयातीवर अवलंबून आहे. आपल्याकडे हे सापडत नाही. आता दर्जेनुसार बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. पीट, लिग्नाइट, बिटुमिनस आणि अँथ्रासाइट असंच लक्षात ठेवा. पीट मध्ये काय तर कार्बनचं प्रमाण त्याच्यानुसार तो कोळसा किती भारी आहे हे ठरवलं जातं. ज्यावेळेस तो एखाद्या दाबामुळे जमिनीत गाडला जाईल त्यानंतर त्यातलं कार्बनचं प्रमाण वाढू लागतं आणि कोळसा निर्मिती प्रक्रियेची सुरुवात होते. त्यामुळे पीठ हा एकदम निकृष्ट दर्जाचा आहे. त्याला नॉट अ कोल असं सुद्धा म्हणतात. सगळ्यात जास्त निकृष्ट आहे त्यामुळे त्याला नॉट अ कोल असं सुद्धा म्हटलं जातं. 30 ते 35% कार्बन असते यामध्ये आणि पाण्याचं प्रमाण 35 ते 45 45 आहे. त्यामुळे याचा धूर खूप जास्त होतो. कार्बनचं प्रमाण कमी असलं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलं तर धूर जास्त येणार त्या कोळशाचा. त्यामुळे हा सगळ्यात जास्त निकृष्ट आहे आणि हा सेडिमेंटरी रॉकच्या स्वरूपात आढळतो. तर लिग्नाइट, ब्राऊन कोल म्हटलं जातं. आता आपल्या इकडे तामिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशच्या नवेलीमध्ये लिग्नाइटच्या खाणी आहेत. पीठचे रूपांतर 50 ते 50% कार्बनचे प्रमाण असतं लिग्नाइट मध्ये. पीठचं रूपांतर मेटोमॉर्फिक म्हणून लिग्नाइट मध्ये होतं. म्हणजे आपण बघितलं खडकाचे प्रकार, आधी स्तरीतचं रूपांतरित होतं, तर त्या स्तरीत खडकाचं रूपांतरितून पीठचं रूपांतरच लिग्नाइट मध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण वाढलेलं आहे. कार्बनचं प्रमाण वाढल्यानंतर त्याचं जे प्रमाण आहे कोळशाचं मधील कार्बनचं ते 50%च्या आसपास जातं, त्यावेळेस त्याला लिग्नाइट म्हणतो. याचं साठं पलानी राजस्थान, नवेली तामिळनाडू, लखीमपूर आणि जम्मू काश्मीरच्या कारेवास मध्ये आहे. नंतर बिटुमिनस, बिटुमिनस हा सॉफ्ट कोल आहे. आता हा रोड बनवण्यासाठी काही ठिकाणी मिक्सिंग मध्ये वापरतो आपण डांबर. बिटुमिन म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये 50 ते 85% कार्बनचं प्रमाण आहे. ह्याच्यात आर्द्रतेचं प्रमाण 20 ते 25% असतं. आता ह्याचा उपयोग कुठं होईल तर हा थोडा चांगल्या क्वालिटीचा कोळसा आहे, त्यामुळे ह्याचा कमर्शियल लेवलवर वापर करता येतो. स्टील प्लांट आणि आपले जे थर्मल पॉवर प्लांट आहेत विद्युत निर्मितीसाठी तिथे ह्याचा वापर केला जाऊ शकतो. टेक्स्चर क्रमली आहे. ह्याचे साठे जे आहेत ते झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिसा. याचा अर्थ काय तर गोंडवाना प्रदेशात आहे ते. त्यानंतर आता परत मेटोमॉर्फिझम होतं. बिटुमिनसचं रूपांतर अँथ्रासाइड मध्ये होतं. म्हणजे जे कोळसा एखाद्या वेळेस, कोळसा म्हणण्यापेक्षा जीवाश्म जे काढले गेलेले आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला कार्बन काही प्रमाणात असतं, कालांतरानं त्यातलं कार्बनचं प्रमाण वाढत जातं. ते दिवसेंदिवस ते जास्त इनरिच होत जातं आणि त्याचं रूपांतर पीठ पासून लिग्नाइट, लिग्नाइट पासून बिटुमिनस, बिटुमिनस पासून अँथ्रासाइड या टप्प्यापर्यंत जातं. म्हणजे अँथ्रासाइडला खूप जास्त कालावधी लागेल चांगल्या क्वालिटीचा कोळसा तयार होण्यासाठी. तर 85 ते 95% प्रमाण कार्बनचं त्यामध्ये असतं. आर्द्रतेचं प्रमाण सुद्धा अतिशय कमी असतं.
तर बिटुमेनचं रूपांतर अँथ्रासाइड मध्ये झाल्यानंतर 85 ते 95% एवढं प्रमाण कार्बनचं असतं आणि आर्द्रतेचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे त्याचा उपयोग स्टील निर्मितीसाठी होतो. इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल लेवलवर या कोळशाचा उपयोग होतो. जगामध्ये 9.4% कोळशाचे साठे, तर 9.3% या प्रकारच्या कोळशाचे उत्पादन भारतात होते. म्हणजे भारतातले जम्मू काश्मीर या प्रदेशात मोठे साठे आहेत. बऱ्याच दिवसापासून म्हणण्यापेक्षा कोट्यवधी वर्षापासून ते जमिनीच्या खाली गाडल्या गेल्यामुळं तशा पद्धतीचे कोळसे तयार झालेले आहेत. या कोळशाचा वापर थर्मल पॉवर प्लांट, स्टील आणि सिमेंट इंडस्ट्रीमध्ये केला जातो. त्याचं कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे ते 30 मिलियन जूल पर के जी आहे. सगळ्यात जास्त कॅलोरिफिक व्हॅल्यू सगळ्यात चांगल्या कोळशाचीच असणार आहे. वयोमानाचा विचार करता कार्बनिफेरस कोल 350 मिलियन इयर, गोंडवाना 250 मिलियन इयर आणि टर्शरी 15 ते 50 मिलियन इयर एवढा काळ लागतो. कोळशाचे जेवढे वय असतं तेवढं त्याच्यात कार्बनचा दर्जा जास्त, कारण मी तुम्हाला सांगितलं एनरिचमेंट होत राहते आणि जसं काळ जाईल तसं तसं तो जास्त कार्बन त्यामध्ये तयार होतो. जसं वाईन वगैरे स्टोअर करून ठेवले जायचे, जेवढे जास्त ओल्ड असेल तेवढे ती चांगली समजली जाते. त्याच्यामध्ये पण एनरिचमेंट होतं, टेस्ट वगैरे. त्या कोळशामध्ये तर कार्बनचा कंटेंट वाढतो डायरेक्ट. कार्बनचा कंटेंट वाढला, पाण्याचा कंटेंट कमी झाला, तर आपोआप त्याचा दर्जा तो सुधारेल. भारतातला 98% कोळसा कुठल्या प्रकारचा आहे? गोंडवाना. बहुतेक करून त्यामध्ये बिटुमिनसचा समावेश होतो. दामोदर प्रणाली ही निम्न किंवा लोअर गोंडवाना प्रकारातील प्रणाली भारतात सर्वाधिक जास्त सापडते. झारखंड हा मेन ठिकाण आहे, त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये कोळसा सापडतोय. त्यामध्ये ओडिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल किंवा आंध्र प्रदेशच्या काही भागात हा कोळसा सापडतोय. भारतात लिग्नाईट कोळसा प्रामुख्याने तामिळनाडूच्या नेवेलीच्या आसपास सापडतोय. कोळशाचा उपयोग कशासाठी होईल? तर औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी सगळ्यात जास्त वापर केला जातो. जगातील बहुतांश देश ऊर्जेसाठी या मार्गाचा अवलंब करतात. आधी आपल्या रेल्वे वगैरे सुद्धा कोळशावर चालत होत्या. भारतातले 10 औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रापैकी 5 केंद्र एनटीपीसीच्या अंडर आहेत. बाकीचे खासगी कंपन्यांमार्फत चालवले जातात. आता एनटीपीसीच्या अंडर असणारे विद्यांचल औष्णिक केंद्र हे सर्वात जास्त ऊर्जा निर्माण करणारे केंद्र आहे. तर हे नाव लक्षात ठेवा, विद्यांचल, मध्य प्रदेशमध्ये. मुंद्रा, त्यानंतर गुजरात. मुंद्रा अल्ट्रा मेगा पॉवर प्लांट, ते पण गुजरातमध्येच आहे. के महानदी पॉवर प्रोजेक्ट, जिंदाल स्टील इंडस्ट्री आणि तिरोडा. तर जिंदाल छत्तीसगडमध्ये, हे लक्षात ठेवा. जिंदालचे स्टील युनिट आपल्याकडे रायगडमध्ये सुद्धा आहे, मात्र हे थर्मल पॉवर प्लांटचं युनिट आहे. पहिल्यांदा कोळशापासून उष्णता निर्माण केली जाते, त्यापासून वाफ तयार केली जाते. त्या वाफेच्या माध्यमातून टर्बाईन फिरवले जातात आणि त्या टर्बाईन पासून परत रूपांतर त्याचं एनर्जी, विद्युत एनर्जी मध्ये केलं जातं किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं जातं. आता 1 किलोग्रॅम कोळशापासून जवळपास 2.5 किलोवॅट पर आवर, म्हणजेच काय, एवढी युनिट, 2.5 युनिट एवढी विद्युत धारा तयार करता येते. म्हणजे 2.5 युनिट साठी 1 किलो कोळसा जाळावा लागतो. कोळसा उत्पादनात जगातील आघाडीचे देश कोणते? तर चीन आहे. जगाच्या 47% कोळशापासूनची ऊर्जा चीन तयार करते. त्यानंतर भारत आहे. भारतात 10% कोळशापासूनची ऊर्जा तयार होते. आता कोळशाच्या विद्युत निर्मितीत अडचणी काय आहेत? तर त्यापासून कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड, त्यासोबतच घातक असणारा पारा, हे प्रदूषक बाहेर पडतात. आपल्याकडे चंद्रपूरचं जे तापमान वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट कारणीभूत आहेत. भारतात जरी कोळसा उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानी असला तरी पण भारताला कोळशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे. कोळशाचे कोकिंग कोल आणि नॉन कोकिंग कोल हे दोन प्रकार पडतात. कोकिंग जास्त चांगल्या क्वालिटीचा असतो नॉन कोकिंग कोल पेक्षा. कोकिंग कोल कशासाठी वापरतील? इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे धातू काम असेल, पोलाद असेल, सिमेंट असेल, इंडस्ट्रीमध्ये कोकिंग कोलचा वापर केला जातो. आणि नॉन कोकिंग कोलचा वापर कुठे केला जाईल? तर औष्णिक ऊर्जा थर्मल पॉवर प्लांट मध्ये नॉन कुकिंग कोल असतो. नॉन कुकिंग कोल हलक्या प्रकारचा आहे. तर ह्यामध्ये ह्या गोष्टी जर तुमच्या लक्षात येईल, ओलावा जास्त असेल आणि कार्बन कमी असेल तर ते काय असेल? नॉन कुकिंग असेल. आणि कार्बन जास्त असेल, ओलावा कमी असेल, सल्फर आणि राख कमी असेल, तर तो कुकिंग कोल इंडस्ट्रीमध्ये वापरला जाईल. त्याचा उपयोग स्टील निर्मितीसाठी किंवा इंडस्ट्रीमध्ये होतो. 90% पेक्षा जास्त कुकिंग कोल झारखंड राज्यात सापडतो. त्यामुळे ते धनबादच्या एरियावर, धनबादच्या आसपास ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. बरेचसे खाणी संदर्भातले ऑफिस पण तिथंच आहेत. नॉन कुकिंग कोलचा उपयोग कुठं होईल? तर थर्मल पॉवर प्लांट, किंवा त्याला थर्मल कोल किंवा स्टीम कोल असं सुद्धा म्हणतात. आता 2 टप्प्यात राष्ट्रीयकरण करण्यात आलं. सुरुवातीला
71-72 मध्ये कुकिंग कोलचं आणि 72-73 मध्ये नॉन कुकिंग कोलचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. मी तुम्हाला उद्योग या टॉपिक मध्ये सुद्धा हे सांगितलं होतं. 1993 पासून कोळसा खाणकाम खासगी क्षेत्रात खुले केलेले आहेत. आधी ह्याच्यावर सरकारची मक्तेदारी होती. LPG धोरणानंतर 1993 ला, हे वर्ष लक्षात असू द्या, 1993 ला गव्हर्नमेंटने हे प्रायव्हेट सेक्टरला ओपन करून दिलं. भारतात कोळसा खाणकाम प्रथम 1774 ला सॅम्बर किंवा सॅमनर आणि हॅटले हिचे नाव वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले, त्याचा उच्चार वेगळा आहे. काही ठिकाणी सॅम्बर लिहिलंय, काही ठिकाणी सांबर लिहिलंय, काही ठिकाणी सॅमनर लिहिलंय. तर सॅमनर आणि हॅटले यांनी राणीगंज कुठे आहे, नॉर्थ वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, तिथं हे खाणकाम सुरू केलं. स्वातंत्र्यानंतर 1956 ला NCDC नॅशनल कोल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. यासोबतच 1945 पासून जी सिंगरेनी कोलरेज कंपनी लिमिटेड होती ही सरकारच्या नियंत्रणाखाली आणली गेली. आता गव्हर्नमेंट आणि आंध्र प्रदेश या दोघांच्या जॉईंट व्हेंचर आहे. सिंगरेनी कोणाकोणाचे, आंध्र आणि केंद्र सरकार. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हिस्सा 49% आणि आंध्र प्रदेशचा 51%. फेब्रुवारी 2018 पासून खासगी कंपन्यांनी कोळशाचे खाणकाम, वापर आणि उद्योग या तिन्ही गोष्टीला परवानगी दिली. 1 एप्रिल 2022 पर्यंत 361 बिलियन टन एवढ्या कोळशाचे साठे शिल्लक होते. जगातील 67% विद्युत ऊर्जा ही फक्त कोळशापासून तयार होते. त्यानंतर कोल इंडिया लिमिटेड ही सगळ्यात मोठी कंपनी कोलकात्यामध्ये ह्याचं मुख्यालय, हे लक्षात असू द्या. कोळशाचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतर 1975 ला CIL ची स्थापना करण्यात आली. NTPC, NHPC आणि CIL या 3 कंपन्या 1975च्याच आहेत. NTPC नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि कोल इंडिया लिमिटेड या तिन्ही कंपन्या 1975च्याच आहेत. 2011 साली CIL ला महारत्नाचा दर्जा दिलेला आहे. भारतातील एकूण कोळसा उत्पादनाचे 83% आणि उत्पादन CIL कडनं केलं जातं. यापैकी 57% वाटा हा केवळ विद्युत ऊर्जेसाठी वापरला जातो. कोळशाचे साठे हे अनियमित आहेत, विखुरलेले आहेत. भारतीय कोळशाचे जास्त सल्फरचे प्रमाण आणि जास्त राख यामुळे प्रदूषण जास्त होते. आणि सध्या परिस्थितीत जगात भारत सर्वाधिक सल्फर उत्सर्जित करतोय. त्याचं कारण काय, तर कोळशावर आधारित असणारे थर्मल पॉवर प्लांट. कोळशाचे साठे विखुरलेले असल्यामुळे त्याचा वाहतुकीचा खर्च जास्त आहे आणि वायू प्रदूषणासोबत जल प्रदूषण आणि खाणकामामुळे ध्वनी प्रदूषणाच्या समस्या उद्भवतात. वाहतुकीचा खर्च जास्त असल्यामुळे जिथं खाणी आहेत तिथंच थर्मल पॉवर प्लांट तयार केलेले आहेत, आसपासच आहेत. आता पेट्रोलियम सबस्टन्स हा एक जीवाश्माचा वेगळा प्रकार आहे. पेट्रोलियम कुठं, तर जिथं वॉटर बॉडीज आहेत त्याच्या खाली जर हे काढले गेले प्राणी तर त्याच्यापासून पेट्रोलियम पदार्थाची निर्मिती होते. हायड्रोकार्बन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतात. केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा पार्ट आहे हायड्रोकार्बन. पहिलेच्या हायड्रोकार्बन मध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन ते बघितलं असेल तुम्ही. हेक्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकलाय. किंवा काही जण आता जे नवीन आहे त्यांच्यासाठी परत होईल. 5 ते 18 हायड्रोकार्बन असणार बघा. 5च्या पुढं ते 18 म्हणजे हायर लेवलचे हायड्रोकार्बन असणारे पेट्रोल आणि डिझेल आहेत. 18च्या पुढे असणारे हायड्रोकार्बन मात्र स्थायी स्वरूपात असतात. 5च्या आत असणारे गॅसच्या स्वरूपात आहेत. 5 ते 18 असणारे द्रव स्वरूपात आहेत. 18च्या पुढे असणारे स्थायी स्वरूपात आहेत. आतापर्यंत ह्याच्यावर प्रश्न विचारला नाही, कदाचित पुढच्या पूर्व किंवा मुख्य परीक्षेला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 5च्या जर आत असेल तर ते मिथेन वगैरे कुठे आहेत, मिथेन, इथेन हवेत असतात, गॅस आहे. गॅस कधी असतील ते रूम टेम्परेचरवर. नंतर हायड्रोकार्बनचे रूप म्हणजे त्याचे ॲलोट्रॉप म्हणतो आपण. पॅराफिन्स याला अल्केन म्हणतात. त्याचं सूत्र CnH2n+2. ऑलिफिन्स CnH2n हे साधारण सूत्र आहे, त्याला अल्केन असं म्हणतो आपण. अल्काइन CnH2n-2 हे केमिस्ट्रीमध्ये शिकलो आपण, ज्याचं सायन्स 11वी 12वीला असेल. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन हे रिंगच्या स्वरूपात असतात, त्याला बेन्झिन रिंग असं सुद्धा म्हटलं जातं. ॲरोमॅटिक सायक्लोअल्केन्स हे फक्त एकरी बंधाने तयार झालेले असतात आणि ते रिंग स्वरूपात असतात. हा, नंतर पेट्रोलियमचे शुद्धीकरण, पेट्रोलियम रिफायनिंग. जिथं तेल सापडतं त्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो, ते काळ्या कलरचं असतं आणि त्याला परत रिफायनिंग करून वेगवेगळ्या मध्ये म्हणजे डिझेल, पेट्रोल, केरोसिन, वॅक्स ह्याच्यामध्ये रूपांतरित केलं जातं आणि त्या प्रोसेसला पेट्रोलियम रिफायनिंग असं म्हणतात. आणि भारत त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग आहे. आपण आयात पण सगळ्यात जास्त पेट्रोलियमची करतो आणि निर्यात पण करतो, कारण आपल्याकडे जामनगर सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या रिफायनरीज आहेत. आता हे करण्याची जी पद्धत आहे ते फ्रॅक्शनल डिस्टिलेशन या पद्धतीने ते वेगळं केलं जातं.
शुद्धीकरणातून काय काय मिळतं तर पेट्रोल, डिझेल, केरोसिन, एलपीजी, नॅफ्था. नॅफ्था हे वीज निर्मितीसाठी वापरलं जातं. दाभोळ मधलं जे वीज निर्मिती केंद्र आहे हे नॅफ्थाच्या वर आधारित होतं. बरेच त्याच्यामध्ये ते जॉईंट व्हेंचर ज्याला जे म्हणजे हा वादातला प्रकल्प होता. तर आता सध्या चालू आहे मात्र. त्या कंपनीचं नाव मला आठवण गेलंय. दाभोळ मध्ये होती ती कंपनी. डांबर ऍस्फाल्ट पेट्रोल शुद्धीकरणाचा बाहेर पडणारा चिकट हायड्रोकार्बन हा डांबर आहे. आणि डांबरचा वापर त्याला टार म्हणतात. ऍस्फाल्ट सुद्धा म्हणतात. त्याचा ऍस्फाल्टचा वापर रोड तयार करण्यासाठी केला जायचा. आता सध्या जास्त सिमेंट पासून रोड तयार करतात. ऍस्फाल्टचा वापर वॉटर प्रूफिंग मध्ये सुद्धा केला जातो. मात्र ज्वलनशील असल्यामुळं जास्त बिल्डिंग मध्ये वापरण्यात मर्यादा आहे त्याला. आता शोध आणि उत्पादन मध्ये कुठल्या कंपन्या आहेत तर ओएनजीसी, ऑइल इंडिया लिमिटेड, ओएनजीसी विदेश आणि त्याच्यासाठी एनईएलपी नॅशनल एक्सप्लोरेशन लिक्विड पेट्रोलियम यासाठी वेगवेगळे पॉलिसी वगैरे निघाली होती. त्यानंतर आयओसीएल, इंडियन ऑइल कंपनी, एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयबीपीएल. आयबीपीएलचा आता अधिग्रहण झालेलं आहे, मर्जर झालेलं आहे. ओएनजीसीची स्थापना 14 ऑगस्ट 1956. हे महत्वाचं आहे कारण सगळ्यात मोठी आपली जी ऊर्जा क्षेत्रातली कंपनी आहे ती ओएनजीसी. मुख्यालय देहरादूनला आहे. 2010 पासूनच महारत्न दर्जा आहे. भारताच्या 70% कच्च्या तेलाचे आणि 48% नैसर्गिक वायूचे उत्पादन एकटी ओएनजीसी करते. त्यानंतर ऑइल इंडिया लिमिटेड 59 ला स्थापना आहे. धुलियाजन आसाम. आसाममध्ये मुख्यालय ऑइल इंडिया लिमिटेड. बर्मा ऑइल आणि भारत सरकारची अनुक्रमे 2/3 आणि 1/3 अशी भागीदारी होती. 1961 ला 50-50% झाली. 1981 ला बर्मा सरकारकडून भारताने संपूर्ण त्याची मालकी आपल्याकडे घेतली. ओएनजीसी विदेश. ओएनजीसीने आपल्या विदेशातले जे ऑपरेशन्स आहेत त्यासाठी 17 देशांसोबत करार केलेले आहेत. तिथं आपल्याला एक्सप्लोरेशन आणि प्रोडक्शन या दोन्ही गोष्टीसाठी मदत करण्यासाठी ओएनजीसी विदेशची स्थापना केलेली आहे. त्याला आधी हायड्रोकार्बन इंडिया लिमिटेड असं नाव होतं. 89 ला ओएनजीसी विदेश लिमिटेड असं केलेलं आहे. ऑइल पासून मिळालेल्या तेलाला इक्विटी ऑइल असं म्हणतात. भारताच्या 30% तेल आणि 24% नैसर्गिक वायूचे उत्पादन ही संस्था करते. हे महत्वाचं आहे. न्यू एक्सप्लोरेशन लायसन्स पॉलिसी 1999 ला आलेली आहे. याच्या आधी उत्खनन आणि उत्पादन याचं काम सरकारी कंपन्याकडे होतं. एलपीजी आल्यानंतर एलपीजी म्हणजे लिबरलायझेशन पॉलिसी, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन ही जी पॉलिसी आली त्यानंतर खासगी क्षेत्राला त्यात वाटा देणं गरजेचं होतं. त्यामुळे एनईएलपी आणली, न्यू एक्सप्लोरेशन अँड लायसेन्सिंग पॉलिसी. त्याच्यामध्ये लिलाव पद्धतीने खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात खनन आणि उत्पादनात भाग घेण्यासाठी परवाने देण्याची सुरुवात झाली. डायरेक्टर जनरल ऑफ हायड्रोकार्बन ही नोडल एजन्सी ही परवाने देण्यासाठी काम करते. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू दोन्हीसाठी ही पॉलिसी लागू आहे. न्यू एक्सप्लोरेशन लायसेन्सिंग पॉलिसी दोन्हीसाठी आहे. त्यानंतर एनईएलपी 1999 ठिकाणी एचईएलपी हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसेन्सिंग पॉलिसी 2016 ला आली. एनएलपी मध्ये कॉन्ट्रॅक्टरला वेगवेगळ्या हायड्रोकार्बन साठी वेगवेगळ्या परवानग्या काढायला लागायचा. म्हणजे त्याला जर तिथे पेट्रोल मिळत असेल तर वेगळा परवाना घ्यावा लागेल, कोळसा मिळत असेल तर वेगळा परवाना. पण त्याच्या ठिकाणी एचईएलपी आली. त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन असल्यामुळं कुठलाही हायड्रोकार्बन असेल, कोळसा सापडू दे, नैसर्गिक वायू सापडू दे किंवा क्रूड पेट्रोल सापडू दे, त्यासाठी एकच परवाना त्याला वापरता येणार होता. तर एचईएलपी कधीचे 2016चे, एनएलपी कधीचे 1999चे, दोन्ही लक्षात असू दे. एचएलपी अंतर्गत कॉन्ट्रॅक्टर स्वतः ब्लॉक निवडू शकतोय. ब्लॉक म्हणजे त्याला कुठला ब्लॉक पाहिजे, आणि एनएलपी मध्ये तो केंद्र सरकार ठरवत होता. समजतंय? एचएलपी मध्ये ब्लॉक निवडण्याचा अधिकार कोणाकडे आहे? स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे, तो स्वतः ठरवू शकतोय. एचएलपी मध्ये महसूल किमतीची विभागणी सरकार आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यात होईल. एनएलपी मध्ये नफ्याची विभागणी होत असेल. आधी नफ्याची विभागणी व्हायची, आता नफ्यामध्ये ते चुकीचा नफा दाखवतील. त्यामुळे आता त्यांना जो महसूल मिळणार आहे त्या महसुलाची विभागणी केली जाणार आहे. एचएलपी मध्ये खोलीनुसार दर निश्चिती केली जाणार आहे. आता रिफायनिंग आणि त्याचं मार्केटिंग. भारतात 24 तेल शुद्धीकरण कंपन्या कार्यरत आहेत. त्यातल्या 3 खासगी आहेत आणि 21 सरकारी मालकीच्या आहेत. हे लक्षात राहू द्या. 3 खासगी कंपन्यांमध्ये 2 रिलायन्सचे आहेत आणि एक नायराचे पेट्रोल पंप असतील. NYRA नायराचे पेट्रोल पंप तुम्ही बघताय आपल्या कोकणात वगैरे आहेत काही ठिकाणी, किंवा साऊथ कर्नाटक मध्ये वगैरे सुद्धा आहेत नायराचे पेट्रोल पंप. महाराष्ट्रात 2 शुद्धीकरण प्रकल्प आहेत. कोथाली गुजरात सर्वात मोठी रिफायनरी आहे जामनगरची.
पेट्रोलियम पदार्थाचे विपणन करणाऱ्या कंपन्या कोणत्या तर IOCL, HPCL, BPCL. आता ही IBP राहिलेली नाही, इंडो बर्मा पेट्रोलियम कंपनी ती IOCL मध्ये विलीन झालेली आहे. आधी 4 होत्या, आता महत्वाच्या 3 आहेत मार्केटिंग करणाऱ्या. रिफायनरीवरून बाहेर पडणारे जे बायो प्रोडक्ट आहेत त्याच्यापासून बाकीचे पदार्थ तयार केले जातात. म्हणजे धाग्यामध्ये पॉलिस्टर असेल, प्लास्टिक असेल, डाईज असतील, परफ्युम्स असतील, हे हायड्रोकार्बनचे बायो प्रोडक्ट आहेत. पेट्रोल आणि डिझेल मध्ये काय फरक आहे तर पेट्रोल आणि डिझेल मधला सगळ्यात महत्वाचा फरक तुम्हाला ते वासावरनं किंवा ते उडून लवकर जात नाही. डिझेल डिझेल बघा जास्त लवकर उडत नाही, ते तसंच राहतं. उघडं जरी ठेवलं तुम्ही तर ते उडून जात नाही. A liquid fuel mainly consists of light hydrocarbon ranging C5 to C12. लाईट आहे म्हणजे काय, हा ह्याचं लवकर सब्लिमेशन होणार आहे. A liquid fuel consists of heavy hydrocarbons than C12. 12च्या वरचे, त्यामुळे ह्याचं सब्लिमेशन लवकर होणार आहे का, स्थायूच्या जास्त जवळचा आहे हा, आणि पेट्रोल वायूच्या जास्त जवळचा आहे. हायली इनफ्लेमेबल दॅन डिझेल, लेझर इनफ्लेमेबल दॅन पेट्रोल. नॅचरल गॅस म्हणजे कॅलोरिफिक व्हॅल्यू कोणाची जास्त असेल आता यात, ना लवकर म्हणजे स्टेज चेंज होणं त्याला सब्लिमेशन, किंवा एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेज मध्ये जाण्यासाठी पेट्रोल लवकर कॅपेबल आहे. तर पेट्रोलची कॅलोरिफिक व्हॅल्यू डिझेल पेक्षा जास्त आहे. नंतर येऊया नॅचरल गॅसकडे. नैसर्गिक वायू महत्वाचे जीवाश्म इंधन आहे, त्यामध्ये मिथेन हा महत्वाचा कंटेंट आहे. इथेन, प्रोपेन, नायट्रोजन, हेलियम, कार्बन डायऑक्साईड, सल्फर, वाफ इतर पदार्थ सुद्धा असतात. आता CNG हे जास्त धोकादायक नाहीये. CNG चं रूपांतर पाण्यामध्ये होतंय. तुम्हाला ते गाडीत उतरायला काय सांगतात, त्याच्यामध्ये जास्त गॅस बसावा म्हणून. ते काही इन्फ्लेबल नाही किंवा धोकादायक नाही. आधी LPGच्या गाड्या यायच्या, LPGच्या गाड्याला कधी पण आग लागू शकते. CNG त्यापेक्षा कमी घातक आहे. CNG मध्ये जर गॅस लीक झाला तर त्याचं पाण्यात रूपांतर येते. फक्त CNG मोठ्या प्रमाणात लीक होत असेल आणि त्याचा जर श्वास घेतला तर आपल्या लंग्स मध्ये पाणी होऊ शकतं. तो त्याचा धोका आहे. CNG चा जर श्वास जास्त घेतला तुम्ही तर तुमच्या लंग्स मध्ये पाणी जमा होऊ शकते, ते लिथल पण असू शकते. तर नैसर्गिक वायूचे छोट्या मोठ्या प्रमाणात ते खनिज तेलापेक्षा जास्त आहे. मात्र याचं अडचण काय तर त्याची साठवणूक आणि वहन करणं मर्यादित पद्धतीने शक्य आहे. त्याला ते सिलेंडर वगैरे लागतात, त्यामुळं ते लवकर हवेत विरून जाईल. त्याला काढणं आणि त्याचं साठवणूक करणं, वहन करणं हे महाग आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, जे नॅचरल गॅस आहे ते कॉम्प्रेस्ड पद्धतीने साठवणूक केलं जातं 20 ते 25 मेगा पास्कल दाबाखाली, आणि त्यानंतर त्याचं रूपांतर थोडं लिक्विड मध्ये होतं. मिथेन हा CNG मधला प्रमुख घटक आहे, हे पण लक्षात राहू द्या. तर नॅचरल गॅसचं रूपांतर लिक्विड मध्ये केलं जातं, त्याला लिक्विफाईड नॅचरल गॅस असं म्हणतात. क्रायोजेनिक स्टेजला म्हणजे -120 ते -170 डिग्री या टेम्परेचर मध्ये त्याला थंड करून साठवलं जातं. थंड केल्यानंतर ते लिक्विड मध्ये रूपांतर होईल. त्यानंतर पाईपलाईन नॅचरल गॅस, मुंबई, पुणे, सुरत, दिल्ली यासारख्या ठिकाणी पाईपलाईन नॅचरल गॅस पाठवला जातोय. जसं लाईटचं मीटर असणार आहे तसं त्या गॅसचं मीटर असणार आहे. तुम्ही वापराल तसं त्याच्यामध्ये तुम्हाला बिल येणार. तर नैसर्गिक वायूचं पारेषण आणि वितरण, डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड त्याचं पारेषण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन आहे. तर उत्पादन ONGC आणि ऑइल म्हणजेच काय, ऑइल इंडिया लिमिटेड या 2 कंपन्यांमार्फत केलं जातं. नैसर्गिक वायूचं उत्पादन, पारेषण आणि वितरण कुणामार्फत केलं जातं, ONGC आणि OIL हे लक्षात ठेवा, किंवा OICL असं सुद्धा म्हटलं जातं. मात्र वितरण आणि विपणनाची जबाबदारी गेलकडे आहे. जी पाईपलाईन्स आहेत ते पाईपलाईन्स टाकण्याचं काम कुणाकडे आहे, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, आणि त्याचं मार्केटिंगचं जबाबदारी OIL किंवा ONGC कडे आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये MNGL आहे. मग पेट्रोल पंप बघताय, हा ONGC आणि OIL कडे त्याचं प्रोडक्शन आहे, डिस्ट्रीब्युशन गेलकडे म्हणजे पाईप वगैरे टाकणं, आणि MNGL सारख्या कंपन्या आहेत ना ते विकण्यासाठी, विपणनासाठी सुद्धा काही राज्यांनी स्थापन केले आहेत. आता महानगर गॅस लिमिटेड ही महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्रामधली कंपनी. गेलची स्थापना 1984 ला झालेली आहे. मुख्यालय त्याचं नवी दिल्लीला आहे. नैसर्गिक वायू असतील, पेट्रोकेमिकल असतील, LPG असेल, सिटी गॅस असेल, सगळ्या वितरणासाठी गेल जबाबदार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी परफेक्शन
गेलनं घेतलेलं आहे म्हणजे डिस्ट्रीब्युशन मध्येच, म्हणजे कसं वाहतूक करायची का ती थोडी रिस्क आहे त्याच्यामध्ये, स्पेशलायझेशनची गरज आहे, त्यामुळे गेलला त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहे वाहतूक करण्यासाठी. त्यामध्ये इतर गॅस आहेत, कोल्ड बेड मिथेन, त्याला कोल्ड स्टीम गॅस असं सुद्धा म्हणतात. आता कोल्ड बेड मिथेन अलीकडे अमेरिका त्याच्यामध्ये टॉपला होता. एक नैसर्गिक वायूचा प्रकार आहे, ते खाणीतूनच मिळतं. जीवाश्माचे रूपांतर कोळशामध्ये होताना हा वायू तयार होतो. आधी उत्खनन करताना हे वाया जायचा, कोळशाच्या खात्यातून मिथेन वायू वेगळा केला असता त्याला दाब देऊन वाहिला जातो, आणि कोल्ड बेड मिथेन मध्ये 95% शुद्ध मिथेन असते. मात्र त्यामध्ये H2S साठी विषारी वायू नसतात, त्यामुळे हा नैसर्गिक वायूपेक्षा सुद्धा जास्त पर्यावरण स्नेही, आणि 95% मिथेन आहे म्हणजे काय, कॅलोरिफिक व्हॅल्यू ह्याची हाय आहे. त्यानंतर गॅस हायड्रोजन क्लॅथेट्स, गॅस हायड्रोजन ध्रुवीय प्रदेशात आढळणारा बर्फा स्वरूपाचा नैसर्गिक वायू आहे. म्हणजे काय, तिथे एवढी थंडी असते की त्या नैसर्गिक वायूचं रूपांतर बर्फात होतं. शेल गॅस हा गाळाच्या खडकामध्ये आढळणार आहे. समुद्राच्या खाली शेल गॅस अमेरिकेला मिळाला होता, मध्ये त्यांचं उत्पादन वाढलं होतं. सेडिमेंटरी रॉकचा प्रकार आहे शेल, आणि शेल मध्ये आढळणारा जो गॅस आहे त्याला शेल गॅस म्हणतात. कंपनीचं पण नाव शेल आहे, म्हणजे लंडनची कंपनी शेल, पुण्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी त्याचे पेट्रोल पंप तयार झालेले आहेत. असा लोगो आहे ना त्याचा, टोपी सारखा, शेलचा लोगो बघितला असेल तुम्ही बऱ्याच ठिकाणी. द कंबशन ऑफ फॉसाईल फ्युल, कोळसा पेट्रोलियम नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून ऊर्जा निर्माण केली जाते, आणि त्याची विद्युत निर्मितीसाठी ती गरजेची आहे. मात्र इंधनाच्या ज्वलनातून जी ऊर्जा निर्माण होते त्याला थर्मल पॉवर थर्मल पॉवर जनरेशन असं म्हणतात. मार्च 2023 पर्यंत देशात 57% वाटा आहे हा या औष्णिक ऊर्जेचा होता, आणि या 57% पैकी 51% ही कोळशापासून तयार केली जायची, आणि 6% गॅस पासून. हे आकडे लक्षात ठेवा. 57.7 म्हणजे 58%च्या आसपास ही थर्मल पॉवर प्लांट पासून तयार केली जाते. त्या थर्मल पॉवर प्लांट मध्ये 51% ही कोळशापासून तयार झालेली आहे, आणि 6% ही जवळपास गॅस पासून तयार झालेली. डिझेल 0.1% एवढंच फक्त तयार होतं. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून प्रदूषण निर्मिती होत असते, आणि सर्वाधिक प्रदूषण कशामुळे होईल, कोळशामुळे, कारण त्यामध्ये सल्फरचा वगैरे कंटेंट जास्त आहे. त्यासोबतच कार्बन मोनॉक्साईड तयार होते. कार्बन डायऑक्साईड हे प्रदूषक नाहीये, मात्र कार्बन डायऑक्साईड मुळे टेम्परेचर वाढतंय, हे त्याचा धोका आहे. कार्बन डायऑक्साईड प्रदूषक नाहीये हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त प्रदूषण करण्यामध्ये कोळशाचा 1 नंबर आहे. दुसरा नंबर कशाचा आहे, पेट्रोलियम पदार्थांचा आहे. आणि सर्वात कमी प्रदूषण करणारा जीवाश्म इंधन कोणतं आहे, सीएनजी. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी सीएनजीच्या गाड्या अलाउड आहेत. सिटीमध्ये कंपल्शन केलेलं आहे, सार्वजनिक वाहतूक तर सीएनजी वर आधारितच आहे. कोळसा पेट्रोलियम नैसर्गिक वायू ही हायड्रोकार्बनचे वेगवेगळे रूप आहेत, आपण मागे बघितलं. 15च्या वर असेल तर ते स्थायू असतात, 15चे 5-4 असेल तर ते लिक्विड असतात, 5 पेक्षा कमी असेल तर ते गॅस असतात. कोळशाचे रूपांतर द्रवरूप हायड्रोकार्बन मध्ये होतं, त्याला लिक्विफिकेशन असं म्हणतात. आता हे लिक्विफिकेशनचं रूपांतर काय केलं जातं, तर ते वापरताना सोपं जातं. इंडस्ट्रीमध्ये वापरताना कोळशाचं रूपांतर लिक्विफिकेशन मध्ये केलं जातं. आता त्याला काय म्हटलं जातं, तर क्रॅकिंग. डायमंड तयार होणं ही एक्सेप्शनल प्रक्रिया आहे. जसं मोती तयार होताना त्याला विशिष्ट परिस्थिती तयार होली जाते, तसं डायमंड तयार होण्यासाठी त्याचं मेटामॉर्फिझम व्हावं लागतं, अँथ्रासाइटचं. हा, अँथ्रासाइटचं मेटामॉर्फिझम, कारण डायमंड हे कार्बनचं प्युअर फॉर्म आहे. त्याला 100% कार्बन आहे, म्हणजे कार्बनचं प्युअर फॉर्म आहे. 100% कार्बन नाही, त्यात बाकीचे पण कंटेंट आहे. पण अँथ्रासाइटचं काय रूपांतर होतं, आणि ते जास्त टेम्परेचर किंवा जास्त दाब असेल तर त्या ठिकाणी हिरा तयार होतो. त्यानंतर आता इथं बघूया, कोळशाचे अपूर्ण ज्वलन झालं तर काय होतं. आता अपूर्ण ज्वलन झालं, समजा तुम्ही शेकोटी पेटवलाय, त्याच्यामध्ये जर पाणी वगैरे ओतलं तर जास्त दूर निघतो, आणि तिथं पूर्ण जळलं असतं तर कार्बन डायऑक्साईड तयार झालं असतं, अपूर्ण जळलं असतं तर कार्बन मोनॉक्साईड तयार होतं, आणि कार्बन मोनॉक्साईड हा सुद्धा ज्वलनशील आहे. कार्बन मोनॉक्साईड मध्ये सीओ असतं, O2 सोबत कंबाईन होऊन ते सुद्धा परत जळतं. अपूर्ण ज्वलन झालं तर सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे जे गॅसेस आहेत ते ऍसिड रेनसाठी कारणीभूत आहेत. राख, पारा, कार्बन मोनॉक्साईड हे प्रदूषक तयार होतात. ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड नाहीये, कार्बन डायऑक्साईड प्रदूषक नाहीये, बऱ्याच वेळा आयोगानं गंडवलेलं. पेट्रोलियमच्या ज्वलनानंतर कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे तयार होतात, पण प्रदूषक नाही कार्बन डायऑक्साईड परत.
सल्फर, पारा, नायट्रोजन आणि ऑक्साईड हे नैसर्गिक वायूच्या चलनात तयार होतील. सल्फर मात्र कमी प्रमाणात असेल तर, इम्प्युरिटीज असेल तर, इम्प्युरिटीज असतील तर ह्या गोष्टी त्यातनं तयार होऊ शकतात. भारताची जलशुद्धी सॉरी तेल शुद्धीकरणाची क्षमता जी आहे ती 248 MMTPA मिलियन मेट्रिक टन पर इयर. MMTPA मध्ये ते दाखवले जाते. लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, मिलियन मेट्रिक टन पर इयर. भारतातलं पहिलं तेलाचं साठी कुठं होतं? दिग्बोय 1989 आसाममध्ये सापडलं होतं. आता नाणार प्रकल्प सगळ्यात जास्त गाजतोय महाराष्ट्रात. 2015 सालचा आशिया खंडातला सगळ्यात मोठी प्रस्तावित पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्प होता. स्थानिक लोकांच्या विरोधामुळे तो बऱ्याच ठिकाणी हलवला गेला होता. हा प्रकल्प नाणार रत्नागिरीऐवजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड किंवा सॉरी अलिबाग मुरबाड या ठिकाणी तो हलवण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये 50% भागीदारी ही सौदी अरेबियाच्या आरामको आणि 50% भागीदारी आपल्या IOCL, HPCL आणि BPCL या कंपनीच्या आहे. म्हणजे सौदी अरेबियाच्या आरामको आणि भारताच्या तीन मोठ्या कंपन्या IOCL, HPCL आणि BPCL यांच्या भागीदारीतून तयार होणार आहे. नाणार आता हलवून अलिबाग आणि मुरबाड या ठिकाणी तो ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण रिन्युएबल एनर्जी बघणार आहोत. नॉन रिन्युएबल झाली, तर रिन्युएबल. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत ते पृथ्वीवर जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत आणि वापरानंतर ते नष्ट होत नाहीत, परत परत वापरता येतील. मात्र त्याचा जो खर्च आहे तो थोडा जास्त आहे, इनिशियल कॉस्ट जास्त आहे. त्यातले जलविद्युत प्रकल्प असतील, सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, थर्मल एनर्जी, टायडल एनर्जी असेल, बायोगॅस पासून, बायोमास पासून किंवा जिओथर्मल एनर्जी असेल, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? रिन्युएबल एनर्जीचे. हा, जिओथर्मल म्हणजे काय? जमिनीतले जे भूगर्भात उष्णता असणारे काय ठिकाण आहेत तिथून वाफ आणली जाते आणि त्या वाफेने टर्बाईन म्हणून तयार केली जातात. त्यामुळं हे पण रिन्युएबलच आहे. आता जीवाश्म इंधनाचे साठे येत्या 100 ते 200 वर्षात संपणार आहेत आणि आपण पण INDC पॅरिस परिषदेमध्ये स्वतःच घोषित केलेले आहेत. त्यानुसार आपण आता रिन्युएबल एनर्जीकडे जातोय. 2009 ला 1300 मेगावॅट एवढी विद्युतधारा पुनर्निर्मिती म्हणजे रिन्युएबल एनर्जीद्वारे तयार केली होती. 19 मध्ये ती 69,000 मेगावॅट मध्ये पोहोचली होती. 2022च्या सुरुवातीला ते 103 गिगावॅटला पोहोचलेले. 2022च्या शेवटपर्यंत 175,000 मेगावॅट म्हणजेच काय 175 गिगावॅट एवढं ध्येय आखलं होतं. मात्र आता आपण 103 गिगावॅट पर्यंत गेलेलो आहे. 175 ठरवलेलं, 103 गिगावॅट साध्य केलं. ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतोय. 2030 पर्यंत आपण संपूर्ण विद्युत ऊर्जेच्या 50% ऊर्जा ही रिन्युएबल पासून तयार करणार आहोत. हे 2022-23 आर्थिक पाहणीमध्ये आपण सांगितलेलं आहे. भारताचे एकूण 416 गिगावॅट पैकी 178 गिगावॅट ऊर्जा ही पुनर्निर्देशन स्त्रोत पासून झालेली आहे. तर त्यातले बघा, सौर ऊर्जेपासून किती 67,000 मेगावॅट म्हणजे 67 गिगावॅट, पवन ऊर्जेपासून 42 गिगावॅट, बायोमास पासून 10 गिगावॅट, लहान जलविद्युत केंद्र आहे त्याच्यापासून 4 गिगावॅट आणि वेस्ट टू पॉवर हे 168 मेगावॅट आहे. वेस्ट टू पॉवर म्हणजे काय? त्याचे घनकचरा आहे, त्याला बायोमास म्हणतो आपण. त्याच्यापासून काय महानगरपालिकेने प्रायोगिक स्तरावर पुणे असेल, दिल्ली असेल, नोएडा असेल यांनी सुरू केलेले आहेत प्रकल्प. आता रिन्युएबल एनर्जीचे फायदे आणि तोटे कोणते? फायदे काय? अमर्याद वापरता येईल, हरित ऊर्जा प्रदूषण होत नाही, स्वस्त आहे, विश्वासार्ह आहे आणि ऊर्जेची किमती त्यानंतर स्थिर राहणार आहेत, कारण हे संपणार आहेत म्हणून महाग होतील असं नाही. तोटे काय? ते हवामानावर अवलंबून आहेत. पवन ऊर्जा असेल किंवा सौर ऊर्जा असेल, जास्त प्रमाणावर निर्माण करणं अवघड आहे. गुंतवणुकीचा खर्च खूप जास्त आहे, म्हणजे इन्स्टॉलेशन जी कॉस्ट आहे ती खूप जास्त आहे आणि जास्त जागेची आवश्यकता त्याला लागते. त्यातले पहिले बघूया सोलर एनर्जी. नैसर्गिकरित्या आपण कित्येक वर्षापासून त्याचा वापर करतोय. जगातल्या सगळ्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत हा सूर्यच आहे. सौर ऊर्जेच्या फक्त 0.1% ऊर्जा जरी आपण वापरली तर आपली पूर्ण गरज ही आपण भागवू शकतोय. पृथ्वीला जेवढी सौर ऊर्जा मिळते त्याच्या 0.1% एवढी जरी ऊर्जा आपण वापरलो तर आपल्याला पूर्ण गरज ते आपल्याला भागवू शकेल. हे लक्षात ठेवा. पृथ्वीला किती वर्ष प्रत्येक वर्षी किती ऊर्जा देते ते? तर 7 पॉईंट गुणिले 10^17 वाघात 10^17 7.5 इंटू 10^17 हा आकडा लक्षात ठेवा. एवढं युनिट. युनिट म्हणजे काय असतं? किलोवॅट पर आवर. किलोवॅट आवर 7.5 इंटू 10^17 युनिट एवढी सौर ऊर्जा सूर्य आपल्याला देतोय.
सौर ऊर्जेवर चालणारे विविध उपकरणे इन्फ्रारेड किरणामुळे तापतायत. आपण मागे रिमोट सेन्सिंग मध्ये बघितलं, इन्फ्रारेड मधून आपण ऊर्जा ट्रान्समिट करतोय फोटॉनच्या स्वरूपात. आपण आधी भिंगाचे प्रयोग करत होतो, त्याखाली प्रकाश एकत्रित करून त्यानुसार तो कागद जळायचा. त्याच पद्धतीने याच वापर करून आपण काय करतोय, तर ते सोलर काय म्हणू शकतो आपण त्याला इंग्लिश, नाही नाही, सोलर कुकर आणि सोलर हीटर हे पण याच तत्वावर काम करते. आपण ते पुढे बघूया. सोलर थर्मल प्रकाशाचे एकत्रीकरण करण्यासाठी ती जुनी पद्धत आहे. त्यासाठी आपण बिंग वापरतो काय, किंवा काही ठिकाणी ते त्याला पॅराबोलिक, पॅराबोलिक म्हणजे अशा टाईपचं असतं ते. आणि मधल्या साईडला एक नळी असते, त्याच्यामध्ये पाण्याचा प्रवाह कंटिन्यू चालू असतो. ह्याची जी स्टीम तयार होते, त्या स्टीमचा वापर परत टर्बाईन फिरवण्यासाठी केला जाऊ शकतो. ही कन्व्हेन्शनल मेथड झाली. आता नवीन स्वरूपात सोलर कुकर सुद्धा ही कन्व्हेन्शनल मेथड आहे. त्याच्यामध्ये सुद्धा किरण एकत्रित केले जातात. त्याच्यामध्ये बॉक्स ची पेटी असते. आपल्याकडे शिर्डीला सगळ्यात मोठी सोलर कुकर वापरला जातो. आपण भाविकांचं जे काही जेवण आहे त्या सोलर कुकर मधनं तयार करतोय. आता पेटी कुकर आणि पॅराबोलिक, पॅराबोलिक म्हणजे अशा स्वरूपात असणार आहे पॅराबोला. ह्याच्यामध्ये ते कुठं तर अन्न इथं शिजवलं जाईल. हे सगळे किरण असे एकत्रित येतील सूर्याचे जे पडलेले. सोलर वॉटर हीटर पण अशाच पद्धतीने काम करतात. त्यात काय अजून जास्त डिटेल मध्ये जायची गरज नाही. आता यासाठी ज्या ट्यूबचं मटेरियल आहे ते टायनॉक्स पासून तयार केलं जातं. हे एक प्रकारचा अलॉय आहे, चांगल्या प्रकारचा ऍब्सॉर्बर आहे. त्यामुळे टायनॉक्स या मटेरियलचा वापर त्या ट्यूब साठी केला जातो. आता हे नवीन पद्धत मध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोलर पॉवर वापरण्यासाठी सेल वापरल्या जातात. सेल मध्ये बघा पुढे आहे ते, पुढे बघा. आता त्यात नवीन जे त्याच्यामध्ये शोध लागलेले त्यानुसार लाईन कॉन्सन्ट्रेटर आहेत आणि काय पॉइंट कॉन्सन्ट्रेटर आहेत. जर तुम्ही पूर्ण असे बिंगाच्या स्वरूपात एक ठिकाणी एकत्रित करतात, त्याला आपण काय म्हणू शकतो, पॉइंट कॉन्सन्ट्रेटर. म्हणजे पॅराबोलाच्या स्वरूपात एका ट्यूब मध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून येऊन प्रकाश पडत असेल तर त्याला काय म्हणू शकतो, लाईन कॉन्सन्ट्रेटर. तर लाईन कॉन्सन्ट्रेटरवर आधारित प्रोजेक्ट आहेत जैसलमेर, दादरी उत्तर प्रदेश, गोदावरी मध्ये, दिवाकर मध्ये. त्यानंतर पॉइंटच्या आधारावर बिकानेर इथं हा प्रोजेक्ट सुरू होतोय. अदानीला सुद्धा मोठ्या प्रमाणात जमीन राजस्थानमध्ये दिलेली आहे सोलर पॉवर प्लांट साठी. आता सोलर इम्पल्स हे चर्चेत होतं. सौर ऊर्जेवर चालणारं विमान स्वित्झर्लंडनं बनवलं होतं, त्याला सोलर इम्पल्स असं म्हटलं जातं. आता ही जुने झालेली बातमी आहे, त्यामुळे आता विचारलं जाणार नाही. 5-6 वर्ष झाले त्याला. सोलर इम्पल्स हा सौर ऊर्जेवर चालणारा विमान होता. आता जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सोलर मिशन 11 जानेवारी 2010 ला ही योजना घोषित करण्यात आली. सुरुवातीला फक्त 20 गिगावॅट एवढ्या ऊर्जेचं ध्येय आखण्यात आलं होतं. परत ते वाढवण्यात आलं आणि 100 गिगावॅट एवढं करण्यात आलं होतं. त्यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स 120 देशाची आघाडी आहे आणि एकमेव ISA जिचं मुख्यालय आंतरराष्ट्रीय संघटना असणारं जे भारतात आहे. कुठे आहे, गुरुग्राम मध्ये. गुडगावचं नाव आता गुरुग्राम असं करण्यात आलेलं आहे. ही संकल्पना भारत आफ्रिका समिट मध्ये मांडली होती. जी पॅरिस परिषद आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी मकर वृत्त ते कर्क वृत्त ह्याच्या दरम्यान जी देश आहेत त्यांना सूर्यपुत्र असं समजलं होतं. किती देश आहेत, 121 देश आहेत. COP21 जी परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये सगळ्या देशांना 2016 पासून हा करार खुला करण्यात आला होता. 121 देशाव्यतिरिक्त इतर देश यात सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांना मतदानाचा हक्क नसेल. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. 121 देशात ही सोडून इतर देश सुद्धा सहभागी होऊ शकतील, मात्र त्यांना मतदानाचा हक्क नसणार आहे. सध्या ही संस्था 124 वर पोहोचलेली आहे. सध्या त्याचे आकडे वाढत आहेतच, कदाचित पेपर पर्यंत अजून वाढलेला असेल. त्याचं मुख्यालय गुरुग्राम हरियाणामध्ये 5 एकरचं क्षेत्र त्या मुख्यालयाला दिलेलं आहे. UN नंतर ही जगातील सगळ्यात मोठी दुसरी आघाडी आहे. या आघाडीलाच आता ही जी आघाडी आहे, इंटरनॅशनल एजन्सी फॉर सोलर पॉलिसी अँड ऍप्लिकेशन असं या आघाडीला म्हणतात. ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स, त्याला इंटरनॅशनल एजन्सी फॉर सोलर पॉलिसी अँड ऍप्लिकेशन. आणि या क्षेत्रामध्ये रिसर्च, इनोव्हेशन आणि डेव्हलपमेंट करणं ह्या आघाडीचं काम आहे. पहिल्या दिवशी 16 देशांनी याच्यावर करार सह्या केल्या होत्या. या करारावर
सध्या 121 देश आहेत. 2030 पर्यंत जगभरात 1000 गिगावॅट सौर ऊर्जेच्या जाळ्या निर्माण करणं हे त्याचं ध्येय आहे. हे ध्येय लक्षात ठेवा. ISC ध्येय काय? 2030 पर्यंत जगभरात 1000 गिगावॅट सौर ऊर्जेचं जाळं तयार करायचं आहे. भारताने वन सेन वन वर्ल्ड वन ग्रीड, एक सूर्य एक जग आणि एक जाळं अशी घोषणा केलेली होती. त्यासाठी वर्ल्ड सोलर बँक ही संकल्पना सुद्धा ISC अंतर्गत मांडलेली आहे. म्हणजे जगभराचं एक ग्रीड तयार करायचं, त्यातनं सोलर ऊर्जेचा वापर केला जाईल. त्यानंतर ब्रॅकिश वॉटर रिव्हर्स ऑस्मॉसिस हे कशासाठी केलं जाईल तर शुद्ध पाणी करण्यासाठी वापरलं जातं. फोटोव्होल्टिक आणि सौर ऊर्जेचा वापर करून प्रति तास 10 लिटर पाणी शुद्ध केलं जाईल. आता हे पण सध्या प्रयोगाच्या टप्प्यावर आहे. बार्कनं बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरनं हे प्लॅन्ट बनवलेलं आहे, ब्रॅकिश वॉटर रिव्हर्स ऑस्मॉसिस प्लॅन्ट. त्या दोन्हीमध्ये गणतेचा फरक असतो ना तापमानामुळे, त्या ऑस्मॉसिसच्या पद्धतीने ते शुद्ध करतात खारं पाणी. तर सोलर पॉन्ड खाऱ्या पाण्याच्या तलावातील पाण्याद्वारे सौर ऊर्जा ग्रहण केली जाते आणि विद्युत निर्मितीसाठी केलं जातं. म्हणजे काय होतं त्यामध्ये, जर मीठ जास्त असेल त्यामध्ये पाण्यात त्याच्या डेन्सिटीत फरक असतो आणि टेम्परेचरमुळे सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडतो. त्यामुळे वरचं पाणी खाली जातं, खालचं पाणी वर जातं आणि ते फिरल्यामुळे टर्बाईन फिरवले जाते. हे सुद्धा पहिल्या टप्प्यावरच आहे आणि अवघड आहे असं तयार करणं. आता जर तुम्ही त्यामध्ये क्षार जास्त जर टाकले तर हे जी प्रक्रिया आहे ते जड पाणी आणि हलकं पाणी या पद्धतीने चालते. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही क्षार जास्त मिसळले तर ते पाणी जड होतं, खालचं पाणी वर जात नाही. त्यामुळं तलावाच्या तळाचे तापमान 90% पर्यंत पोहोचतं आणि हे क्षारयुक्त उष्ण पाणी बाहेर काढून त्याच्या ऊर्जेने टर्बाईन जर फिरवले तर विद्युत निर्मिती केली जाऊ शकते. भुज इथं अशा प्रकारच्या पहिल्या सोलर पंपची निर्मिती केलेली आहे. सध्या तो बंद आहे आणि हे थोडं अवघड आहे करणं, प्रायोगिक तत्वावरच आहे, थेरोटिकल आहे, अजून प्रॅक्टिकल. इस्रायल मधील बीट हॅरवा नावाचा जगातील सर्वात मोठा सौर तलाव आहे. हे लक्षात ठेवा. सोलर पॉन्ड हे पहिल्या टप्प्यात आहे, अजून त्याच्यामध्ये बरंच इनोव्हेशन करणं बाकी आहे. ते पण पहिल्या टप्प्यात, टेक्नॉलॉजीच पहिल्या टप्प्यात आहे ते अजून. मग ते पाणी क्षारानं गरम करायचं, ते बाहेर काढायचं, ते टर्बाईन मध्ये फिरवायचं. 90 डिग्रीने किती फिरणार ते टर्बाईन आणि त्यातनं किती एनर्जी तयार होणार आहे. मग ते इफिशियंट पण पाहिजे, नाहीतर तुम्ही त्याला एनर्जी तयार करायला 10 मेगावॅट लावताय आणि त्यात 1 मेगावॅट तयार होते. मग ते व्यापारी तत्वावर कमर्शियल यूज होऊ शकत नाही त्याचा. कमर्शियल यूज करायचं असेल त्याचा तर त्याची किंमत कमी पाहिजे, कष्ट कमी पाहिजे ते तयार व्हायचे, तयार करायचे. द सोलर ड्रायर आपण आधीपासून पापड वगैरे वाळवायला सूर्याचा वापर करत आलेलो आहे. सोलर ड्रायर मध्ये काय तर हे पारंपरिक इंधनावर चालणारे ड्रायर आहे. इंटिग्रेटेड सोलर ड्रायर ह्याच्यामध्ये एकच कप्प्यात सौरप्रकाश एकत्र केला जातो आणि त्यानुसार पदार्थ कोरडे केले जातात. डिस्ट्रीब्युटेड सोलर म्हणजे काय तर त्यामध्ये 2 युनिट असतील. एक ठिकाणी एक आरशानं त्याचे प्रकाश आहेत ते एकत्रित केले जाईल आणि ती पाईपच्या सहाय्याने त्याची उष्णता आहे दुसरीकडे पाठवली जाईल आणि तिथं ते बघा आपल्याकडे थंडी जास्त नाही, जिथं जास्त थंडी असते तिथं स्टीम सुद्धा पाईपलाईन पाठवली जाते. म्हणजे घरात थंडीमुळे आहे ना पूर्ण गार झालेलं असतं, आतमध्ये राहणं अवघड असतं. त्यामुळे महानगरपालिकेची स्टीमची सुद्धा यंत्रणा असते. ते स्टीम तयार करतात आणि स्टीम पाईपनं लोकांच्या घरात पाठवतात. तर त्याच्यानं आपण घर गरम करू शकतो, बाकी इंधन म्हणून सुद्धा वापरू शकतो. हा हिटरच झाले ते एक प्रकारचं स्टीम. त्यानंतर मिक्स्ड मोड सोलर ड्रायर या प्रकारात 2 युनिटद्वारे प्रकाशाचे एकत्रीकरण होते, मात्र पदार्थ दुसऱ्या भागात शुष्क केले जातात. आता हे सौर शुष्क यंत्राचे फायदे काय तर जे पारंपरिक शुष्क यंत्र आहेत म्हणजे कोरडे करणारे त्याच्यापेक्षाही जास्त परवडणार आहेत. आता बघा जे मनुका वगैरे असते तो आपण काय काय ठिकाणी आहे ना आगीचा सुद्धा वापर करतो किंवा ज्याला आपण दूर देणे म्हणतो, स्मोकड फिश वगैरे ते ड्राय करण्यासाठी त्याचा पण वापर करतो. आणि हे काय नैसर्गिक पद्धतीने म्हणजे मासे फक्त आपल्याकडे स्मोकडाचं प्रमाण कमी आहे. तिकडे जे वेस्टर्न कल्चरमध्ये स्मोकड फिश वगैरे असतात तिथं ते हे करण्यासाठी त्याला ड्राय करण्यासाठी स्मोकचा वापर करतात. जिकडे साईडला बर्फ वगैरे जास्त पडतं तिथं
जे मटण वगैरे आहे, ते सुद्धा ड्राय केलं जातं. परत ते पाण्यात टाकून वापरलं जातं बऱ्याच ठिकाणी. ते कॅन्ड असतं, आईस्ड असतं आणि स्मोक्ड असतं आणि वाळवलेलं ड्राईड पण असतं. वेगवेगळ्या प्रकारचं आहे. मासे वगैरे तुम्हाला माहितीच आहे ड्राईड केलेले. सोलर स्टील म्हणजे काय, तर समुद्राच्या खाऱ्या पाण्याला शुद्ध करून ते पिण्यायोग्य बनवलं. जसं दुबईमध्ये वगैरे हे प्लॅन्ट आहेत. आपल्याला एवढी काही गरज नाही भारतात. आणि गोड्या पाण्यासाठी आपल्या जवळ आहे, पाऊस पण बऱ्यापैकी पडतोय. त्याचं जे खर्च आहे तो खूप जास्त आहे. त्यामुळे आपण आज सध्या हे तंत्रज्ञान वापरत नाही. सोलर स्टील मध्ये काहीतरी एक टँक असतो, ज्याला वरून प्रकाश एकत्रित करण्यासाठी आरसा जोडलेला असतो. जास्तीत जास्त त्यात ऊर्जा एकत्रित जाईल आणि टँक मधील पाण्याची वाफ तयार केली जाते आणि वाफ पाईप मध्ये एकत्रित करून त्याचं रूपांतर शुद्ध पाण्यात करतो. म्हणजे आपण जी नॉर्मल पद्धत वापरतोय डिस्टिलेशनची, तीच पद्धत या सोलर स्टील मध्ये वापरली जाते. आता सगळ्यात जास्त आधुनिक ते फोटोव्होल्टिक सेल, ह्याचा खर्च जास्त आहे. त्यामुळं सध्या म्हणजे वापर वाढतोय, कारण ह्याचा आपण रिसर्च डेव्हलपमेंट इनोव्हेशन मधून त्याचा खर्च कमी करायचा प्रयत्न करतोय. त्याचा खर्च कमी झाला तर ही सगळ्यात पर्यावरण स्नेही असणारी ऊर्जा आहे. जगात जे मोठ्या प्रमाणात जर सौर ऊर्जा तयार होत असेल तर त्याला सोलर पार्क असं म्हणतात. जगात सौर ऊर्जेपासून विद्युत दारा तयार करण्यासाठी बहुतांश देश याच पद्धतीचा वापर करतात. कारण काय, तर तुम्ही पाणी गरम करणार त्या सौर ऊर्जेपासून, त्यापासून टर्बाईन फिरवणार, ती जास्त इफिशियंट नाही आहे. त्या पाणी किती गरम होणार आहे ना, त्यातनं ती हीट तेवढी मिळत नाही. तर त्यासाठी डायरेक्ट तुम्हाला इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये रूपांतरित करायचं असेल तर काही सेमी कंडक्टर आहेत, सेमी कंडक्टर सिलिकॉन सारखे वापरतात. प्रकाश ऊर्जा जर त्याच्यावर पडली तर त्यामुळे मुक्त इलेक्ट्रॉन आहे त्याचा प्रवाह सुरू होतो आणि डायरेक्ट त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतो. तयार होणारी ऊर्जा जी असेल तर ते डायरेक्ट करंट डीसी करंट या पद्धतीचे असते. त्याचं रूपांतर परत अल्टरनेटरचा वापर करून एसी मध्ये करतात. फोटो पॉवर स्टेशन हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वर आधारित आहेत. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा वापर करून आपण उजाला योजना राबवली होती, स्ट्रीट लाईट्स वगैरे त्याच्यावरनं सुरू केलेले. आता फोटो इलेक्ट्रिक पॅनलचा आकार जर झाडासारखा असेल तर त्याला सोलर पॉवर ट्री असं म्हणतात. दिल्लीमध्ये याचा प्रयोग झाला होता. पीव्ही पॅनलद्वारे विद्युत तयारीसाठी ई इज इक्वल टू ए आर एच पी आर हा फॉर्म्युला वापरतात. परफॉर्मन्स रेशो 0.75 घेतला जातो. आर म्हणजे पॅनलची इफिशियन्सी, एच म्हणजे वार्षिक सरासरी तापमान, ए म्हणजे पॅनलचे क्षेत्रफळ. यानुसार त्या आपल्याला ऊर्जा किती मिळणार आहे, एनर्जी किती मिळणार आहे ते कळते. द सोलर लँटर्न हे फोटोव्होल्टिक तत्वावर आधारणारे कंदील आहेत. आता आपण रोडवर बघतोय अशा टाईपचे कंदील विकायला असतात, रोडवर विकले जातात बऱ्याच ठिकाणी. तर सोलर कॉन्स्टंट म्हणजे काय, तर सूर्याच्या लंबरूपी किरणामुळे जे परपेंडिक्युलर रेज पडतात त्याला एकक कालावधीत एकक क्षेत्रफळात जिथे जेवढी ऊर्जा मिळते त्याला सौर ऊर्जा असं म्हणतात. त्या सौर ऊर्जेला सोलर कॉन्स्टंट असं म्हणतात. तर ती पृथ्वीसाठी किंमत किती आहे, प्रत्येक ग्रहाची वेगळी असते. पृथ्वीसाठी किती, 1.36 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर. ह्याच्यावर प्रश्न 100% येऊ शकतोय. आता पृथ्वीवर 1.36 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर ही ऍव्हरेज आहे पृथ्वीचा. आता एखादा देश जर वृत्तावर असेल, इक्वेटरवर असेल आणि एखादा पोलरवर असेल तर हा फरक असणार आहे दोन्हीमध्ये. तर जर ऍव्हरेज काढला तर तो किती, 1.36 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर आणि भारतात त्याची किंमत 5.5 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर आहे. त्यामुळे भारताला जास्त फायदा आहे सोलर एनर्जीचा. इक्वेटरवर भारतापेक्षा जास्त असेल, समजा ब्राझील असेल किंवा इकडे इंडोनेशिया असेल, त्याच्यामध्ये हा पॉईंट वाढू शकतो, तिथं 7-8 पण असू शकते. सोलर कॉन्स्टंट म्हणजे काय, एनर्जी ऑप्टेंड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय परपेंडिक्युलर रेज ऑफ सन इज कॉल्ड सोलर कॉन्स्टंट. त्याची किंमत जागोजागी बदलणार आहे. आता सोलर इरेडियन्स म्हणजे काय, द पॉवर पर युनिट एरिया रिसिव्ड फ्रॉम सन इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲज रिपोर्टेड इन द वेवलेंथ रेंजेस फ्रॉम मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. जे पॉवर आपल्याकडे मिळते सोलर पॉवर, सोलर पॉवर आपण एका युनिट किंवा युनिट जागी मिळते सूर्याकडनं, त्याला काय म्हणतो आपण, सोलर इरेडिएशन. इरेडियन्स कशापासून मिळते, तर रेडिएशन पासून मिळणारी पॉवर, त्याला सोलर इरेडियन्स असं म्हटलं जातं. नंतर भारतातले सोलर पार्क, सोलर पार्क म्हणजे काय, तर एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा तयार केली जात असेल तर त्याला सोलर पार्क म्हणतात. जसं थर्मल पार्क आहेत किंवा ऍटॉमिक पार्क आहेत, मोठ्या प्रमाणात जर तिथे ऊर्जा तयार केली जात असेल तर त्याला पार्क असं म्हणतात. भारतात एकूण सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता किती आहे, 748 गिगावॅट आहे. 2022 च्या शेवटी आपण 100 गिगावॅटच्या पुढे गेलो होतो.
टोटलच्या फक्त 67 आहे. 100च्या पुढे गेलो ना, हे आकडा जरा चुकीचा आहे. 100च्या पुढे गेलेलो आहे आपण. हे कट करा. सद्यस्थितीत 42 पेक्षा जास्त सोलर पॉवर प्लांट आहेत. त्यात बदला राजस्थान हा सगळ्यात मोठा सोलर पार्क होईल. सध्या टेंजर सोलर पार्क चीनमध्ये, त्याच्या ठिकाणी आता राजस्थानच्या बदलामध्ये होणार आहे. त्याला आता दोन टाईपचे सोलर आहेत एनर्जी तयार करायचं ठरवलं आपण. एक रूफटॉप वरनं आणि दुसरं या पार्क मधनं. रूफटॉप मध्ये काय तर घराच्या किंवा कुठल्याही इमारतीच्या छतावरच पॅनल बसवायचे. आता जर तुम्ही इथं बघितलं तर आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा वरच्या साईडला दिसतील किंवा बऱ्याच कॉलेजमध्ये आहेत. बऱ्याच रेल्वे स्टेशन मध्ये आता वर छप्परावर सोलरचे ते पॅनल आहेत ते बसवलेले आहेत. हा, त्याला सबसिडी आहे. 100 पैकी 40 गिगावॅट हे आपल्याला रूफटॉप मधून मिळवायचे होते आणि बाकी 60 आहे ते या पॉवर पार्क मधनं मिळवायचे होते. फ्लोटिंग सोलर पार्क, तर काही काही डॅम आहेत, जलाशय आहेत, कॅनल आहेत, त्याच्यावर पॅनल लावून हे प्रकारची ऊर्जा तयार केली जाईल. कारण त्या जलाशयाच्या वरचा भाग तर वायाच जातोय. तर त्याच्यावर पूर्ण, आता तुम्ही काही ठिकाणी फोटोज वगैरे बघितले असतील, काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हा प्रयत्न सुरू आहे. इंदिरा सागर डॅमवर सगळ्यात मोठा 100 मेगावॅट फ्लोटिंग सोलर प्लांट तयार करण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी बदला लक्षात ठेवा, 2225 मेगावॅट एवढी ऊर्जा त्यामधनं तयार होणार आहे. लिस्ट दिलेले आहे. आता सौर ऊर्जा निर्मितीमध्ये एक नंबरला कोण आहे? राजस्थान. 2 नंबरला जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आहे. सौर ऊर्जेची स्थापित क्षमता ही निर्मिती क्षमता आहे. स्थापित म्हणजे इन्स्टॉल कॅपॅसिटी मध्ये पहिल्यांदा नंबरला कोण आहे? राजस्थान आहे. इन्स्टॉल म्हणजे सध्या अस्तित्वात आहे. सध्या 1 नंबरला राजस्थान आहे, 2 नंबरला गुजरात आहे. हे लक्षात ठेवू नका. सौर ऊर्जेची निर्मिती क्षमता म्हणजे कॅपॅसिटी आहे त्यांची, पण सध्या इन्स्टॉल्ड मध्ये 1 नंबरला राजस्थान आहे, 2 नंबरला गुजरात आहे, 3 नंबरला कर्नाटक आहे आणि 4 नंबरला तामिळनाडू आहे. हे लक्षात राहू द्या. गुजरात मधल्या कच्छ जिल्ह्यात सौर तलाव भुज मध्ये तयार केलेला आपण बघितलं. सोलर पॉन्ड सध्या तो बंद आहे. सोलर पॉन्ड भुज मध्ये. पवन चक्की आणि टायडल ऊर्जा अशा तिन्ही प्रकारची ऊर्जा निर्मिती तिथे केली जाते. कच्छ जिल्ह्यात तिन्ही तुम्हाला दिसतील. टायडल प्लांट आहे, पवन चक्की पवन ऊर्जेद्वारे आणि सोलर किंवा सोलर पॉइंट सुद्धा आहे सौर ऊर्जेद्वारे तयार केलेला. मग कच्छ जिल्हा हा एक प्रातिनिधिक आहे, तिथं सगळ्या टाईपची रिन्युएबल एनर्जी तयार केली जाते. आता हे पण लक्षात ठेवा, दीव हे केंद्रशासित प्रदेश आहे की जिथं 100% रिन्युएबल एनर्जीचा वापर केला जातो. दीव शहरात 100% रिन्युएबल एनर्जीचा वापर केला जातोय. सौर औष्णिक तत्व हे ऊर्जेचे इनडायरेक्ट कन्व्हर्जन आहे. फोटोव्होल्टिक हे ऊर्जेचे डायरेक्ट कन्व्हर्जन आहे. कारण सोलर थर्मल चा वापर ज्यावेळेस करतो आपण, त्यावेळेस त्या ऊर्जेचं रूपांतर पाण्याला गरम करायला करतो, त्यापासून परत टर्बाईन फिरून त्याचं इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये रूपांतर करतो. मात्र फोटोव्होल्टिक सेल मध्ये डायरेक्ट त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पडतो आणि सेमीकंडक्टर डायरेक्ट त्याच्यामध्ये रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतात. समजतं का? सोलर थर्मल प्लांट मध्ये काय करणार आपण, ते टर्बाईन फिरवणार, त्याची कायनेटिक एनर्जीचं रूपांतर परत आपण इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करणार. थर्मल एनर्जी, थर्मलचं कायनेटिक मध्ये, कायनेटिकचं परत इलेक्ट्रिक मध्ये. इथे काय होतं, डायरेक्ट थर्मल एनर्जी आहे, सोलर एनर्जी आहे, त्याचं रूपांतर डायरेक्ट इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये केलं जात आहे. तर आता विंड एनर्जी, वाहणाऱ्या वाऱ्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते, ही नवीन संकल्पना होती. काही इंडस्ट्रियलायझेशन नंतर ही सुरू झालेलं आहे. बरोबर आहे का? आधी आपण ह्याचा वापर फक्त उफणणी वगैरे किंवा आपलं काय वाळवायला या गोष्टीसाठी करायचो, शेतीच्या कामात करायचो आधी पवन ऊर्जेचा वापर. मात्र ते कमर्शियल लेवलवर होत नव्हता. कमर्शियल लेवल म्हणजे काय, त्याची खरेदी विक्री करता येईल. तर भारतात सगळ्यात जास्त ऊर्जा सौर ऊर्जेमार्फत मिळते. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे हा पवन ऊर्जेचा आहे. आता कशी निर्माण केली जाते, यातले काय आकडे महत्वाचे आहेत. जर वाऱ्याची गती 8 ते 9 मीटर पर सेकंद असेल तर पवन ऊर्जेची पाते फिरतात आणि टर्बाईनच्या फिरण्याने थेट विद्युत धारा निर्माण होते. म्हणजे फिरण्यासाठी किमान किती पाहिजे, 8 ते 9 मीटर पर सेकंद पाहिजे. हे ह्यामध्येच लक्षात ठेवा. मीटर पर सेकंद मध्येच. किलोमीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर मग 536 म्हणजे गुण आहेस त्याला. 18/5 आणि 5/18 आहे, बरोबर आहे. 5/18. मी एक्झॅक्ट सांगतो तुम्हाला अजून एकदा कन्फर्म करून, चुकीचं जायला नको.
बघा आता किलोमीटर मोठं आहे ना, मोठं आहे आणि मीटर लहान आहे. जर आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं असेल तर 18/5 न गुणायचं. जर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 5/18 न गुणायचं. किलोमीटर मोठं आहे त्यामुळे वरची संख्या मोठी असली पाहिजे, आणि मीटर पर सेकंद लहान आहे त्यामुळे ह्याला वर लहान असलं पाहिजे. त्यामुळे एकच लक्षात ठेवा, 8 ते 9 मीटर पर सेकंद असेल तर पवन चक्कीचे पाते फिरतात यापासून सुरू होते, किमान एवढी पाहिजे. आता ही ऊर्जा जर थेट ग्रीडला जोडली तर तयार होणारी ऊर्जा ही एसी असते, डायरेक्ट वापरता येईल. पवन चक्क्याची सरासरी उंची 100 मीटर पर्यंत असते. कटिंग स्पीड म्हणजे काय, तर ज्याच्यानं ऊर्जा सुरू होऊ शकते, सुरुवात होते, त्याला कटिंग स्पीड म्हणतात. किती येते? 8 ते 9 मीटर पर सेकंद. ह्याच्यामध्ये किमान एवढी जर पाहिजे तर वीज निर्मिती प्रॅक्टिकली शक्य आहे. कटआउट स्पीड 90 किलोमीटर पर आवर पेक्षा जर जास्त असेल तर त्या गतीला पवन चक्कीचे पाते अतिउच्च गतीने फिरतात आणि ऊर्जा निर्मिती थांबते. कटआउट स्पीड म्हणजे काय, एवढा स्पीड पण कामाचा नाही. एवढे जर जास्त जर स्पीड फिरायले तर मग काय होईल, ऊर्जा निर्मिती बंद होईल. जास्त फास्ट पण नाही, जास्त स्लो पण नाही. मला ब्रेक वगैरे लावण्याची सोय त्या पवन चक्कीमध्ये केलेली असते. फायदे काय, तर इतर पुनर्निर्मिती क्षम ऊर्जा स्रोतापेक्षा स्वस्त आहे, पर्यावरण स्नेही आहे, कमी काळात प्रकल्प उभारतो आणि परत देखभाल खर्च कमी आहे. त्या सोलर पार्कला फोटोव्होल्टिक सेल वगैरे असतील ते खराब झाले तर बदलावे वगैरे लागतात, त्याला काय असं काही जास्त खर्च नाही. जगात 6 मेगावॉट क्षमतेच्या चक्क्या आहेत. भारतात ते सध्या 3 मेगावॉट पर्यंत विकसित करण्यात आले आहेत. एकच चक्की जगामध्ये 6 मेगावॉट पर्यंत टेक्नॉलॉजी नेलेली आहे. भारतामध्ये 3 मेगावॉट एक चक्की तयार करू शकते. 1986 ला प्रथम भारतात पवन ऊर्जा निर्मिती सुरू झाली. रत्नागिरी, ओखा, तुतीकोरीन इथं 55 किलोवॅट टर्बाईन क्षमतेपासून ती सुरुवात झाली होती. 2006 ला फक्त 6270 एवढीच क्षमता होती. 2022च्या एंड पर्यंत एकूण पुनर्निर्मिती ऊर्जेच्या तब्बल 75% वाटा हा पवन ऊर्जेचा होता. 2020 मध्ये तो 42% आला. याचा अर्थ असा की सौर ऊर्जेमध्ये जास्त डेव्हलपमेंट केली आपण पवन ऊर्जेपेक्षा. आधी जो वाटा होता टोटल रिन्युएबल एनर्जी मधला, तो पवन ऊर्जेचा घटलेला आहे. याचा अर्थ पवन ऊर्जा सोडून इतर क्षेत्रामध्ये आपण जास्त प्रगती केलेली आहे. एप्रिल 2023 नुसार गुजरात राज्याचा देशात प्रथम क्रमांक आहे. राजस्थानचा सोलर मध्ये पहिला आहे, गुजरातचा पवन मध्ये पहिला आहे. त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र चौथा आहे. एक मिनिट क्षमतेमध्ये बघूया काय म्हणलं. खर्च कमी पण जागा लागते ना त्याला, आणि तशी परिस्थिती लागते. कुठं पण पवन ऊर्जा चक्क्या उभा करून उपयोग नाही त्याला, तसं मारायला लागतंय, त्या ठिकाणीच उभा केलं पाहिजे. सगळीकडे नाही उभा करतायत, परत त्याला ग्रीडनं जोडावं लागतं. आता सगळ्यात मोठ्या पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये मुप्पदल मुपंडल तामिळनाडूमध्ये, त्यानंतर जैसलमेर आहे. दोनच लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणवेल. आता हे जोडायला मला गुगल मध्ये विचारलं जाते कुठं काय आहे ते. 2022 पर्यंत पवन ऊर्जा क्षमता 60 गिगावॅट पर्यंत करण्याचं ध्येय होतं. 1 गिगावॅट म्हणजे काय, 1000 मेगावॅट किंवा 1 बिलियन वॅट एवढा आहे. बायोमास ऊर्जा, बायोमास म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, कचरा वगैरे असेल त्याच्यापासून जी ऊर्जा निर्मिती केली जाते, त्यामध्ये द्रवरूप बायोफ्युअल असेल किंवा वायुरूप बायोगॅस ह्याचा सुद्धा समावेश होतो. जो जीवाश्मापेक्षा वेगळा असतो, असा सेंद्रिय पदार्थ जीवाश्मापेक्षा वेगळा आहे. जीवाश्म म्हणजे काय, जे काढले गेलेले असतील किंवा जे प्राणीजन्य असतील त्याच्यापासून जी ऊर्जा तयार होते त्याला आपण काय म्हणतो, सेंद्रिय पदार्थापासून तयार होतं त्याला बायोमास म्हणतो. बायोपासून, बायोलॉजिकल गोष्टीपासून तयार होतो. आता हा रिन्युएबल कसा आहे, तर ते वनस्पती परत परत तयार होतात. गाडलं गेलेला फॉसिल फ्युल आहे ते तयार व्हायला कित्येक वर्ष लागतील, पण हे सारखं वनस्पती तयार होतील ना, त्यामुळे ह्याला रिन्युएबल म्हटलं जातं. आता जे गावात चुलीवरचा स्वयंपाक केला जातो ते कशापासून, लाकडाचा वापर केला जातो. ते सुद्धा एक प्रकारचे बायोमासेस आहेत, कचरा असू दे किंवा ते लाकूड असू दे. मात्र त्याचं त्या लाकडापासून जास्त प्रदूषण होतं. पण जेट्रोफा असेल, एरंडेल असेल, त्यापासून जे इथेनॉल वगैरे तयार केलं जाईल, त्याच्यापासून जे एनर्जी तयार होते ते जास्त चांगली, स्वच्छ असते, पर्यावरण स्नेही असते. आता त्यामध्ये काय काय प्रकार आहेत बोला की. हा, इंडस्ट्रियल रेसिड्यू मध्ये ते जे बायोलॉजिकल प्रोसेस पासून असतील, जसं मळी वगैरे बघायचं आहे.
किंवा जो कचरा आहे तो सुद्धा बायोमास मध्ये जातो. ही एक टोरिफिकेशन नावाची पद्धत आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं, त्या कचऱ्याचं रूपांतर बायोमासचं रूपांतर एनर्जी मध्ये केलं जातं. टोरिफिकेशन मध्ये अनॉर्बिक कंडिशन मध्ये तो कचरा किंवा बायोमास तापवला जातो 200 ते 300 डिग्री पर्यंत. त्यातले जे आर्द्रता आणि इतर ओले पदार्थ आहेत, त्याचं बाष्पीभवन होतं आणि स्थायू द्रव कोळशासारखा भाग शिल्लक राहतो. त्यातले जे इम्प्युरिटी आहेत त्या कमी होतात, बाकीचा भाग जळून जातो आणि जो इंधन आहे तो चांगल्या पद्धतीचा इंधन या टोरिफिकेशन पासून तयार होतो. पायरोलिसिस मध्ये काय तर बायोमासचं विघटन जास्त उष्णता देऊन जे डिकम्पोजिशन टेम्परेचर आहे तेवढं टेम्परेचर दिलं जातं आणि त्याचं रूपांतर परत कठीण पदार्थात केलं जातं, त्याला पायरोलिसिस म्हणतात. टोरिफिकेशन मध्ये काय तर अनॉर्बिक कंडिशन मध्ये 200 ते 300 डिग्री पर्यंत तापवलं जातं. पायरोलिसिस मध्ये डिकम्पोजिशन टेम्परेचरला ते तापवलं जातं. गॅसिफिकेशन एकदम सोपं आहे. गॅसिफिकेशनला काय तर अनॉर्बिक कंडिशन मध्ये 500 ते 700 डिग्री टेम्परेचरला ऊर्जा दिली जाते आणि त्याचं रूपांतर थेट गॅसिफिकेशन मध्ये तयार होणारा जो स्थायू पदार्थ आहे त्याला किंवा द्रव पदार्थ आहे त्याला बायोएल म्हणतात. जो स्थायू पदार्थ आहे त्याला बायोकार म्हणतात आणि वायू पदार्थ आहे त्याला सिन गॅस किंवा प्रोड्युसर गॅस म्हणतात. इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर गॅसचा वापर केला जातो. टेम्परेचर दिल्यामुळे काय होईल, त्या पदार्थाचं गॅसमध्ये लिक्विड मध्ये आणि स्थायू मध्ये रूपांतर होईल. ते जे प्युअर फॉर्म मध्ये इंधन असेल, जर तो बायोचार किंवा बायोकार असं वेगवेगळे नाव आहेत त्याला, जे स्थायू असेल त्याला बायोचार किंवा बायोकार असं म्हणतात. जे लिक्विड असेल त्याला बायो ऑइल म्हणतात आणि जो गॅस असेल त्याला प्रोड्युसर गॅस किंवा सिन गॅस असं म्हणतात. बायोचार किंवा बायोकर हे जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे मातीची सुपीकता वाढते, जास्त CO2 धरून ठेवतो, खताची आवश्यकता नसते. त्यामुळं हा खत म्हणून सुद्धा बायोकार वापरला जातोय. बायोफ्युल बायोफ्युल हा पर्यावरण स्नेही इंधन आहे, पुनर्निर्मितीक्षम आहे. हे तर तुम्हाला सगळं माहिती आहे, परत सांगायची काही गरज नाही. आता प्रायमरी आणि सेकंडरी लाकूड आणि पालापाचोळा भुस असेल किंवा जे लाकड असेल ते डायरेक्ट आपण जाळतो, त्याला प्रायमरी बायोफ्युल म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं की आपण जर घरी सरपणासाठी लाकूड वापरते तर ते सुद्धा बायोफ्युलच आहे, मात्र त्यापासून धूर वगैरे निघतो त्यामुळे तो जास्त एन्व्हायरमेंटसाठी सुटेबल नाही. मात्र जे सेकंडरी बायोफ्युल आहे जे प्रक्रिया करून मिळवले जातात, इथेनॉल असेल, बायोडिझेल असेल किंवा तो बायोचर असेल किंवा मग तो सिन गॅस प्रोड्युसर गॅस असेल, तर त्या कंट्रोल कंडिशन मध्ये तयार केलेलं आहे त्यामुळे ते पर्यावरण स्नेही आहे. आता त्यानंतर हे इथेनॉलच्या पिढ्या सुद्धा आहेत किंवा बायोफ्युलच्या पिढ्या सुद्धा आहेत. पहिल्या पिढीमध्ये काय तर स्टार्च, शुगर, वनस्पती तेल, प्राणीजन्य स्निग्ध किंवा तूप ह्यांना डायरेक्ट आपण वापरतो, त्याला पहिल्या पिढीचे इंधन म्हणतात. सगळ्यात सुरुवातीला डायरेक्ट त्याचा वापर करायचा. आपण सुरुवातीला कशापासून तयार करत होते, स्टार्च, शुगर, प्राणीजन्य किंवा वनस्पतीजन्य तेलापासून. नंतर दुसरी आणि तिसरी पिढी नाही, नंतर मार्श गॅस. बायोमासचे अनॉर्बिक डिकॉम्पोजिशन केल्यानंतर जो गॅस तयार होतो त्याला बायोगॅस म्हणतात किंवा त्याला गोबर गॅस सुद्धा म्हणतात. हे प्लांट मध्ये मार्श गॅस किंवा बायोगॅस कसं तयार करायचं ते सायन्स मध्ये बघितलेलं आपण. या बायोगॅस मध्ये किंवा गोबर गॅस मध्ये 60 ते 70% मिथेन असतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 30 ते 35% असतं. आता मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यामुळे हे जळल्यानंतर काय हानिकारक पदार्थ जास्त तयार होणार नाहीत, मात्र काही प्रमाणात ट्रेस अमाऊंट मध्ये हायड्रोजन सल्फाइड वगैरे त्यामध्ये असू शकतो. त्यामुळे ती पेटी बायोगॅसची एकदम बंद असते, हवा आतमध्ये जाऊ देत नाही. अनॉर्बिक कंडिशन मध्ये जर डिकम्पोजिशन झालं तर बायोगॅस तयार होतो. खड्डा खालून ती तयार केली जाते. पीएच 8.7% पर्यंत आणि तापमान 37 ते 55%. हा तापमान जरा गरम असेल तर जास्त स्पीड मध्ये फर्मेंटेशन होतं. त्यासाठी स्लरी वगैरे वापरली जाते. फिक्स मॉडेल बायोगॅस प्लांट, फ्लोटिंग ड्रम बायोगॅस प्लांट आणि फिक्स डोम शेप्ड बायोगॅस प्लांट, ह्याला सांगली कृष्णा मॉडेल असं सुद्धा म्हटलं जातं. तिथंच ते तयार झालेलं आहे. बायोगॅसचे फायदे काय हे माहिती आहे तुम्हाला. पर्यावरण स्नेही टाकाऊ पदार्थ सुद्धा वापर केला जातो, त्याची निर्मिती कुठेही केली जाते आणि स्वयंपाकासाठी तो थेट वापरला जातो. आता हा पहिल्या पिढीतला झाला. आता दुसऱ्या पिढीतले सेकंड जनरेशन बायोफ्युल म्हणजे काय, तर यामध्ये ऊर्जा पिकांचा समावेश केला जातो. दुसऱ्या पिढीत म्हणजे काय तर नंतर वेगळ्या पद्धतीने हा बायोगॅस तयार करायला सुरुवात झाली. तर खास जे प्लांटेशन केली जाते ह्याला पेट्रो प्लांटिंग असं सुद्धा म्हटलं जातं. त्यात काय तर स्विस ग्रास, स्कॅन्थस ग्रास किंवा जट्रोफा
एरंडेल, ऑइल पॉम, रॅपसीड हे जे वेगवेगळ्या प्रकारचे पिकं आहेत, या पिकाचं उत्पादन केलं जातं आणि या पिकापासून किंवा त्याच्या बियापासून बायोडिझेल मिळवलं जातं. हे सेकंड जनरेशन आहे. जॅट्रोफा म्हणजे काय, तर जॅट्रोफाच्या त्या बियापासून मिळवतात. त्यात 40% तेल असतं जे थेट वापरता येतं. साधारणतः जी लागवड बडीक जमिनीवर केली जाते, तर देखभालीचा खर्च जास्त नाही. जॅट्रोफामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. तर तिसऱ्या पिढीतले जैव इंधन, आता हे शैवालापासून मिळवलं जातं. बॉट्रिकोकस ब्राउनी आणि सिजो चिटियम किंवा शिटियम या शैवालाच्या जातीतील स्निग्ध पदार्थाचा इंधन निर्मितीसाठी वापर केला जातो. म्हणजे आता पहिल्या पिढीत आपण डायरेक्ट बघितले तेल वगैरे पासून केला जातो किंवा गोबर गॅस वगैरे सुरुवातीला करत होतो आपण वापर. दुसऱ्या पिढीत काय केलं आपण, खास लागवड केली त्या बियांची. तिसऱ्या पिढीतले म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये शैवालापासून किंवा क्लोरेलापासून हे मिळवले जातात. चौथ्या पिढीतले जे आहेत तर इलेक्ट्रोबायोफ्युल किंवा मायक्रोबायोल फ्युएल असं वापरलं जातं, जे जेनेटिकली मॉडिफाईड जीव आहेत त्यांच्यापासून हे बायोफ्युएल मिळवलं जाईल. फोटोव्होल्टिक तंत्र किंवा जेनेटिकली मॉडिफाईड जे ऑर्गॅनिझम आहे त्याच्यापासून बायोफ्युएल मिळवलं जात असेल. म्हणजे डेव्हलपमेंटचे 4 टप्पे आहेत. पहिल्या पिढीतले डायरेक्ट बायोगॅस असेल किंवा डायरेक्ट जे वापरत होतो आपण वनस्पती तेल किंवा प्राणी तेलापासून. दुसऱ्या टप्प्यात काय केलं आपण, खास लागवड केली. तिसऱ्या टप्प्यात शैवालापासून आणि चौथ्या टप्प्यात जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम पासून. आता त्यात कुठले कुठले सजीव असतील, काय काय ऑर्गॅनिझम असतील, ते स्वतः बायो फ्युल तयार करत असतील तर ते ऑर्गॅनिझम तयार करायचे. आता हे सध्या इनोव्हेशन आणि रिसर्चच्या टप्प्यातच आहे. हे शैवालापासून पण तेवढं कमर्शियल लेवलवर मिळू शकत नाही. आता सध्या दुसऱ्या टप्प्यातच मोठ्या प्रमाणात चालू आहे. जॅट्रोपासून किंवा ते ऊसापासून वगैरे मिळतं. आता ऊसापासून आणि इतर पिकापासून जे मिळतं त्यामध्ये बघा, ऊसापासून गुळ बनवताना किंवा साखर बनवताना मळी तयार होते. त्यापासून इतर डेरिव्हेटिव्ह मिळतात, इथेल अल्कोहोल आणि इथेनॉल हा त्यातला एक डेरिव्हेटिव्ह आहे. आता इथेनॉल जर पेट्रोलमध्ये मिक्स केला तर पेट्रोलची बचत करता येते. आणि पेट्रोलपेक्षा फक्त एक तोटा आहे, इथेनॉल पासून पेट्रोलपेक्षा 33% कमी ऊर्जा मिळते. मात्र पेट्रोल आणि इथेनॉल जर टाकले असेल तर त्याला गॅसोहल म्हणतात आणि या प्रक्रियेला इथेनॉल ब्लेंडिंग असं म्हणतात. आता जगात सगळीकडे चालू आहे. जगातलं सगळ्यात जास्त ऊस उत्पादन कुठे घेतलं जाते, ब्राझीलमध्ये. आणि इथेनॉलची निर्मिती सुद्धा ब्राझीलमध्ये जास्त आहे. आणि ही सुरुवात ब्राझीलमध्येच झाली इथेनॉल ब्लेंडिंगची. 1976 सुरुवात झाली. सध्या ब्राझीलमध्ये 25% पर्यंत इथेनॉल ब्लेंडिंग केलं जातं. भारतात 2001 ला 3 ठिकाणी इथेनॉल ब्लेंडिंगची सुरुवात करण्यात आली, मिरज, मनमाड आणि बरेली. 2003 नंतर 9 राज्यात सुरू झाली. 19 पासून अंदमान लक्षद्वीप वगळता भारतात 10% पर्यंत इथेनॉल हा ब्लेंड केला जातोय. आता हे ब्लेंड करण्यासाठी, हा त्याची पॉलिसी सांगतो ना. ब्लेंड करण्यासाठी जैव इंधन पॉलिसी 2018 ला आली. याच्या आधी 2009 ला ही पॉलिसी जाहीर केली होती. नवीन कधीचे 2018चे. आता यानुसार 3 टप्प्यात केलेले आहे, 1G, 2G आणि 3G. 1G मध्ये बायो इथेनॉल आणि बायोडिझेल, 2G मध्ये इथेनॉल म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणजे तयार होणार आहे. आणि 3G मध्ये काय, तर बायो सीएनजी. 2030 पर्यंत 20% इथेनॉल आणि डिझेलमध्ये 5% बायोडिझेल समाविष्ट करणं गरजेचं आहे. सध्या हे प्रमाण पेट्रोलसाठी 10% इथेनॉल मिक्स करणं आणि 0.1% एवढाच फक्त डिझेलमध्ये मिक्स करतोय. आपण काय करणार आहे, 30 पर्यंत 20% पर्यंत जाणार आहे. सध्या किती करतोय, 10% करतोय. 2030 पर्यंत 20% इथेनॉल मिक्स करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. आता पॅरिस मीटिंग जी होती INDC मध्ये भारतानं 2030 पर्यंत CO2 उत्पादन 30 ते 35% कमी करण्याचं घोषित केलेलं आहे. ते 2005च्या तुलनेत 30 ते 35% कमी असेल. त्यासाठी 2030 पर्यंत 40%, आता हे 50% पर्यंत वाढवले आपण. 50% एवढा वापर आपण रिन्युएबल एनर्जीचा करणं गरजेचं आहे जर आपल्याला हे अचीव्ह करायचं असेल तर. 30 ते 35% CO2 उत्सर्जन घटवायचं असेल 2005च्या तुलनेत, कारण आपण आधीच घोषित करून टाकलेलं आहे. ते जैव इंधनामुळे CO2 जरी उत्सर्जन कमी होत असेल तरी पण बायोमास निर्मितीत उत्सर्जित CO2चा परत वापर होत असल्याने जैव इंधन हे हरित इंधन म्हणून ओळखले जाते. जरी CO2 उत्सर्जन होत असले तरी पण त्यातून जो CO तयार होतोय त्याचा परत वापर केला जातो. त्यानंतर आता जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल मध्ये काय असतं, तर जमिनीच्या खाली काही ठिकाणी उष्ण झरे असतात किंवा काही ठिकाणी वाफ निघत असते. आणि ज्वालामुखी आतमध्ये काही ठिकाणचा जे भाग आहे
तिथे गरम पाण्याचे झरे असतात. त्याच्यापासून जे टर्बाईन फिरवले जातात त्या हॉटस्पॉट मधून मिळणाऱ्या ऊर्जेपासून त्याला आपण जिओथर्मल एनर्जी असं म्हणतो. भारतातल्या हिमालय, सोहना किंवा पश्चिम किनारपट्टीमध्ये आपल्या तर ठाणेमध्ये असेल किंवा रायगडमध्ये असो बऱ्याच ठिकाणी झरे आहेत. नर्मदा तापी खोऱ्यामध्ये, गोदावरीमध्ये किंवा महानदीमध्ये. त्यातले हिमालयामधल्या पुगा व्हॅली हे भूआकस्मिक ऊर्जेसाठी खात्रीलायक क्षेत्र आहे. अमेरिकेत जगाच्या 29% जगातले सर्वात जास्त भूऔष्णिक ऊर्जा वापरली जाते. जगाच्या 29% भूऔष्णिक ऊर्जा फक्त अमेरिकेत तयार केली जाते. भारतात भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प फक्त बाल्यावस्थेत आहेत, म्हणजे पहिल्या स्टेजवर आहेत आता. जरी भारताची क्षमता 10,000 मेगावॅटची असली तरी पण फक्त आता निग्लिजिबल प्रमाणात ते तयार होत आहे. हिमाचल प्रदेश मधल्या मणिकर्णी तर 5 किलोवॅट आहे फक्त. 5 किलोवॅट क्षमतेचा प्रायोगिक भूऔष्णिक प्रकल्प कार्यरत होता 2022 मध्ये. लडाख मधल्या पुगामध्ये हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे, म्हणजे चालू झाला असेल आता. यापूर्वी गुजरात मधल्या धोलेरामध्ये सुद्धा हा प्रकल्प प्रस्तावित होता. म्हणजे आता सध्या आपण फक्त प्रायमरी स्टेजवर आहे. आता जलविद्युत ऊर्जा बघूया. एक महत्वाचा रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे, मात्र हा वेगवेगळ्या टप्प्यात आपण त्याचं वर्गीकरण करतोय. मायक्रोमध्ये 100 किलोवॅट पेक्षा कमी, लघुमध्ये 100 ते 2 मेगावॅट, लहानमध्ये 2 मेगावॅट ते 25 मेगावॅट आणि 25 मेगावॅट पेक्षा जास्त मोठे असतात त्याला मेगा हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. आता मेगा इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट हे पारंपरिक आहेत आणि जास्त पर्यावरणस्नेही नाहीत. का नाहीत? तर तुम्ही जर मोठं धरण बांधलं तर तिथलं जे नॅचरल वॉटर बॉडी आहे ती डिस्टर्ब होते आणि पर्यावरणाचा फायदा होण्यापेक्षा जास्त धोकाच आहे. कारण जरी ते प्रदूषण करत नसतील तरी तिथल्या ज्या बायोडायव्हर्सिटीला आहेत ते जास्त धोकादायक आहेत. कारण तिथली जी इकोसिस्टीम आहे ते त्या धरणाच्या निर्मितीमध्ये बदलून जाते. मग जिथं पाणी नाही तिथं पाणी येणार आहे आणि पुढे जिथं पाणी जात आहे नदीचं तिथं तो भाग कोरडा होणार आहे. त्यामुळं मोठे प्रकल्प आहेत ते पर्यावरण स्नेही नाहीत हे लक्षात राहू द्या. पहिले 3 प्रकल्प जे आहेत ते अपारंपरिक मध्ये मोडले जातात आणि ते पर्यावरण स्नेही आहेत. आणि खालचं पारंपरिक आहे, पर्यावरण स्नेही नाहीत हे लक्षात ठेवा. मात्र चारही प्रकल्पाला रिन्युएबल ऊर्जा स्त्रोत आपण म्हणतोय तरी सुद्धा पहिल्या 3 प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी ऊर्जा ही मिनिस्ट्री ऑफ नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस अंतर्गत निश्चित केली जाते आणि मोठे ऊर्जा प्रकल्प मात्र आहेत ते मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अंडर येतात. रिन्युएबल एनर्जीच्या अंडर हे पहिले 3च येतील. हे जे मिनिस्ट्री ऑफ पॉवर ऊर्जा मंत्रालय यांच्या अंतर्गत हे मोठे प्रोजेक्ट येतात, मेगा प्रोजेक्ट. आता जगभरात दरवर्षी 2700 टेरावॅट एवढी जलविद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. 66 देशातील 50% वीज निर्मिती आणि 24 देशातील 90% वीज निर्मिती जलविद्युत स्त्रोतावरच अवलंबून आहे. आता भूतान, नेपाळ सारखे जे देश आहेत त्या ठिकाणी जलविद्युत शिवाय त्यांना जास्त काय पर्याय नाही. भारतात दार्जिलिंग मध्ये 1897 ला आणि शिवसमुद्र मध्ये 1902 ला पहिले प्रकल्प सुरू करण्यात आले होते. दार्जिलिंग मध्ये तिस्ता नदी, त्या जर तुम्ही म्हणजे मी तिस्ताच्या तिकडे गेलो होतो, रात्री आणि दिवसा त्याच्या पाण्याच्या पातळीत फरक आहे. ते वॉटर प्लांट ते सुरू करतात त्यांच्या टायमिंग नुसार. ज्यावेळेस ते सुरू केलं असतं त्यावेळेस पाण्याची पातळी अचानक वाढते तिस्ताची. आता हे काय फॉर्म्युला वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. भारतात चीन, ब्राझील, कॅनडा ही पहिले 3 जलविद्युत निर्माण करणारी देश आहेत. भारताचा 6वा क्रमांक आहे जलविद्युत निर्मितीमध्ये. भारतातले जे जलविद्युत प्रकल्प आहेत त्यातले 92% प्रकल्प हे सरकारी मालकीचे आहेत. 92%. मार्च 2023 पर्यंत 46,000 गिगावॅट म्हणजे 46,850 मेगावॅट एवढी स्थापित विद्युत क्षमता ही जलविद्युत क्षेत्राची होती. ही संपूर्ण ऊर्जा क्षेत्राची किती आहे? फक्त 11%. 1915 ला आता सेनापती बापट यांचा आज काय तर जयंती वाटते, त्यांनी आंदोलन केलं होतं या टाटा पॉवरच्या प्रोजेक्टसाठी. तर 1915 ला खोपोली इथं 32 मेगावॅटचा पहिला जलविद्युत प्रकल्प सुरू केला होता. टाटा या कंपनीचा होता. त्याचं फायदे काय तर ते पाणी परत परत वापरता येतं, पुनर्निर्मिती क्षम आहे, प्रदूषण रहित आहे. तोटे काय तर मोठ्या प्रमाणात धरण बांधण्यासाठी जमीन जाते, त्याखालची जी पूर्ण इकोसिस्टम आहे ती डिस्टर्ब होते. लोकांचं सुद्धा तिथं पुनर्वसन करावं लागतं. आणि कोयनासारख्या ठिकाणी काय ज्यावेळेस तुम्ही असं धरण बांधताय तर त्या धरणामुळे काय होईल तर इथं पाणी मुरेल खाली, आणि पाणी मुरल्यानंतर आहे ना खालच्या साईडला कसं आहे गरम असणार आहे, बरोबर आहे का? काही किलोमीटर नंतर जमीन गरम असणार आहे. ते गरम झाल्यानंतर तिथलं जे लावा असेल किंवा
गरम क्षेत्र असेल तिथं पाणी परत गरम होणार आहे आणि तिथं पाणी परत वर येण्याचा ती वाफ प्रयत्न करते. वाफ खूप ताकदवान असते आणि त्याच्यामुळे मग पहिल्या ठिकाणी त्या धरणाच्या आसपास बऱ्याच वेळा भूकंपाचा झटके बसलेले आहेत. त्याला रिझर्वायर इंड्युस्ड सिस्मिसिटी असं म्हटलं जातं. रिझर्वायर मुळे भूकंप क्षेत्र तयार झालेलं आहे. तर हा पण त्याचा एक धोका आहे. आता ओशन एनर्जी. ओशन एनर्जी म्हणजे टायडल एनर्जी, वेव्ह एनर्जी, करंट एनर्जी आणि ओटेक ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन. आता ही नवीन पद्धत आहे. आता हे काय एक एक बघून घेऊया. टायडल एनर्जी तुम्हाला माहिती आहे एकदम सोपी आहे. लाट येणार, धडकणार, माघारी जाणार. तर लाट येताना आणि जाताना जे टर्बाईन फिरवले तर त्यामुळे काय होईल, ऊर्जा तयार होईल. त्यात अजून भरती ओटी असते. प्रत्येक 12 तासाला ही भरती ओटीचं सायकल कार्यरत असतं. हाय टाईड लाईन आणि लो टाईड लाईन यातील जो फरक आहे तो या पोटेन्शियल एनर्जीचा त्या भरती ओटीमुळे फरक पडणार आहे पाण्याच्या पातळीत. आणि त्या ठिकाणी जर टर्बाईन बसवले तर मग भरती ओटीचं पाणी येण्या जाण्यामुळे विद्युत तयार होईल. त्यामुळे ते तयार होणाऱ्या विद्युत ऊर्जेला टायडल एनर्जी म्हणतात. एकदम सोपं आहे ते. आता गुजरात मधलं जे कच्छचं आखात आहे त्यापासून सागरी लाटापासून ऊर्जा तयार केली जाते. कारण कच्छ मध्ये भारतातले सगळ्यात मोठी भरती ओटीची पातळी आहे. म्हणजे डिफरन्स खूप जास्त आहे. त्यामुळं कच्छच्या आखातात 1200 मेगावॅट, खंभातच्या आखातात 7000 मेगावॅट, सुंदरमध्ये 100 मेगावॅट एवढे प्रकल्प तयार केलेले किंवा प्रोजेक्ट प्रस्तावित आहेत. नंतर वेव्ह एनर्जी लाटामुळे जी तयार होणार आहे, वाऱ्यामुळे जी लाटाची निर्मिती होते आणि ते गुरुत्वाकर्षणामुळे अजून जास्त ते लाटा वाढतात. त्या लाटापासून जी टर्बाईन फिरवले जातात त्याला वेव्ह एनर्जी किंवा टायडल एनर्जी म्हटलं जातं. नंतर परत करंट एनर्जी. तर त्याच्यामध्ये काही प्रवाह आहेत, मी जॉग्रफीमध्ये बघितले असतील. समुद्राचे स्वतःचे काय प्रवाह आहेत, त्या प्रवाहानुसार ते पाणी समुद्राच्या खालनं वाहत असतं. गल्फ स्ट्रीम असेल किंवा बरेच प्रवाह आहेत, कोरलीज वगैरे. तर त्या प्रवाहामध्ये आहे ना ते कंटिन्यू वाहतात. त्याच्यामुळं तुम्ही जॉग्रफीमध्ये बघितलं असेल की समुद्राचं टेम्परेचर मेंटेन होतं. आजूबाजूचं तापमान बदलल्यामुळं खंडाचं तापमान बदलतं. तिथल्या माशांच्या स्थलांतरासाठी किंवा वाढीसाठी सुद्धा ते आवश्यक आहे. समुद्राचं तापमान असेल किंवा आजूबाजूचं तापमान सम राखण्यासाठी सुद्धा ते प्रवाह कारणीभूत आहेत. जसं वाऱ्याचे प्रवाह आहेत, मान्सून येतो जातो, तसं समुद्राचे सुद्धा प्रवाह आहेत. तर त्या प्रवाहाच्या आतमध्ये असणार आहे म्हणजे पूर्णतः पाण्यात नावेत बसवायला लागेल टर्बाईन. त्या करंटच्या खाली टर्बाईन बसवली तर जे प्रवाह वाहतात त्या प्रवाहाचा वापर आपल्याला करता येईल आणि त्यापासून एनर्जी तयार करता येईल. जसं आपण हवेमध्ये पवन चक्क्या बांधतो तसंच हे पवन चक्क्या समुद्रामध्ये, म्हणजे पवन चक्क्या बांधण्यापेक्षा त्या लहरीसाठीचे खाली टर्बाईन तयार करावं लागतील आणि त्यापासून ऊर्जा निर्मिती करता येईल. म्हणजे फ्लोटिंग पॉवर स्टेशन असतील. नंतर ओशियन थर्मल एनर्जी. आपण सोलर पॉइंट जसं बघितलं तसं समुद्राचा जो भाग आहे पृथ्वीचा तो 1% सौर ऊर्जा ग्रहण करणारा भाग आहे. पृथ्वीपेक्षा जास्त सौर ऊर्जा हा समुद्रच ग्रहण करतो. आता ह्यामध्ये पण काय होईल, त्या सौर ऊर्जेमुळं ते जे वरचं पृष्ठभाग आहे समुद्राचा तो जास्त तापमान आहे, खालचा थंड राहणार आहे. आणि जसं सोलर पॉइंट मध्ये पाण्याचं विसरण होतं, खालचं पाणी वरचं खाली पाणी जाणार आहे, तसं समुद्रात पण होतं. आणि ह्या फरकाचा वापर करून तिथं सुद्धा टर्बाईन फिरवता येईल. त्याला ओटेक असं म्हणतात, ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन. अशा पद्धतीने ते तयार करता येईल आणि त्यापासून साधारण 88,000 ट्रिलियन एवढी युनिट असणारी ऊर्जा तयार करता येईल. असं हे फक्त आता आकडाच आहे. कमर्शियल लेवलवर हे शक्य नाही, कारण ते तयार करण्यासाठी येणारा खर्च, त्यानंतर ते वाहून नेण्यासाठी आणि स्टोअर करून येण्यासाठीचा खर्च तो कमर्शियल लेवलवर परवडणारा नाही. तरी फक्त अंदाज आहे, ह्याचा सुद्धा वापर करता येऊ शकते जरी टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट झाली तर. भारतामध्ये कवरत्ती लक्षद्वीप इथे एक प्रायोगिक प्रकल्प तयार होणार आहे. 200 किलोवॅटचा असणार आहे, फक्त किलोवॅटचा आहे हे लक्षात ठेवा. भारतात सागरी औष्णिक ऊर्जा क्षमता 1,80,000 मेगावॅट एवढे. याआधी अमेरिकेच्या मदतीने 1980 ला मद्रासमध्ये ओटेक प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न झाला होता. हे आपल्या पुस्तकात सुद्धा आहे ओटेक प्रकल्प. हायड्रोजन ऊर्जा. हायड्रोजन गॅस पृथ्वीवर निसर्गतः उपलब्ध नाहीये, इतर संयुगाच्या स्वरूपात आहे. म्हणजे पाणी असेल, मिथेन असेल. पण हायड्रोजनचा वापर सगळ्यात जास्त इफिशियंट काय होईल, त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त आहे. तोटा काय तर हायड्रोजन जास्त कंबस्टिबल आहे, डायरेक्ट स्फोट होत आहे हायड्रोजनचा. त्यामुळे ते वापरायचे फायदे तोटे दोन्ही आहेत. आता H2O मधनं जर हायड्रोजन वेगळं करायचं तर त्याला प्रक्रियेला इलेक्ट्रोलिसिस म्हणतात आणि प्रक्रिया खूप जास्त महागड आहे. H2O बंद तोडण्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्यापेक्षा कमी एनर्जी हायड्रोजन तयार करतो. त्यामुळे सध्या ते कमर्शियल लेवलवर वापरायचं अवघड आहे. हायड्रोजन पासून कॅटोयन असल्यामुळे ती हायड्रोजन कॅथोडवर जमा होईल आणि त्या
इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसनुसार आपल्याला हायड्रोजन वेगळं करता येईल. सध्या 48% हायड्रोजन नैसर्गिक वायूपासून मिळवला जातो, 30% तेलापासून आणि 18% कोळशापासून मिळवला जातो. हायड्रोजन हा पेट्रोलपेक्षा तिप्पट जास्त शक्तिशाली आहे, म्हणजे कॅलोरीफिक व्हॅल्यू आहे त्याची पेट्रोलच्या तिप्पट आहे. तो परत मिळवता येत असल्यानं ते रिन्युएबल सुद्धा आहे मात्र, आणि त्यासोबत पर्यावरण स्नेही सुद्धा आहे. त्याच्यामुळे कार्बन उत्सर्जन होत नाहीये. मात्र ती तयार करणं खर्चिक आहे, साठवण्यास अवघड आहे आणि खूप जास्त ज्वलनशील आहे. हा त्याचा तोटा आहे. आता इसेन्शियल फ्लुइड मेकॅनिक्स फॉर एनर्जी कन्व्हर्जन. आता फ्लुइड मेकॅनिक्स हा खरं तर मेकॅनिकलचा एक भाग आहे. फ्लुइड मेकॅनिक्स मेकॅनिकल आणि सिव्हिल या दोन्ही ब्रँचेसला होता. आता त्याच्यातलं काही नवीन सिलेबस आपण 2020 ला ऍड केलेला आहे. त्यातलं बर्नॉलिज इक्वेशन. बर्नॉलिज हे वहना संदर्भातलं इक्वेशन आहे. बर्नॉलिजचं फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला हाय असा पाठ करा, गेल्या वर्षी आला होता, पुढे येऊ शकते. पी काय यातला स्टॅटिक प्रेशर आहे, रो डेन्सिटी आहे, जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, व्ही काय मीन वेलोसिटी ऑफ फ्लुइड फ्लो थ्रू क्रॉस सेक्शन. बर्नॉलिज इक्वेशन हे फ्लुइड फ्लो होण्यासाठीचं इक्वेशन आहे. व्ही वेलोसिटी ऑफ फ्लुइड फ्लो आणि एच इलिव्हेशन हेड. तर ह्यातलं हे काय आहे एवढं लक्षात असू द्या. त्यात काय सांगितलं त्यांनी, P1 प्लस हाफ रो V1 प्लस रो GH. आता ही कायनेटिक एनर्जी आहे, ही पोटेन्शियल एनर्जी आहे. इथं पण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आहे, तर ती कॉन्स्टंट असते. हे बर्नॉलिजचं इक्वेशन आहे दोन्ही मध्ये. आता भारताच्या आर्थिक पाहणीमध्ये आपण या गोष्टी तिकडं बघितलेल्या आहेतच, त्यामुळे तुम्ही तिथनं वाचू शकताय. आर्थिक पाहणीतलं परत तिथं रिपीट केलेलं आहे. आर्थिक पाहणीमध्ये आपण हे सगळं बघितलं होतं, परत अजून इकडं परत कॉपी पेस्ट केलेलं आहे, दुसरं काय ह्याच्यामध्ये नाही. आर्थिक पाहणीमध्ये आपण हे सगळं बघितलं होतं. ऑक्टेन नंबर सिटेन नंबर सुद्धा त्यावेळेस बघितलेला आहे आपण. तर ऊर्जा हा टॉपिक इथं संपतोय. आता ऊर्जेवर किती प्रश्न असतात, तर 3 ते 4, कधी कधी 5-6 पण प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे व्यवस्थित करा. ह्याच्यात आउट ऑफ आउट मार्क मिळतील. प्रश्न कुठलाच जाण्यासारखा नाही. एका दुसरा प्रश्न जर आउट ऑफ बॉक्स आला तर तो लॉजिकवर सोडवा. आउट ऑफ बॉक्स कुठं असणार आहे, तर तो आर्थिक पाहणी किंवा कुठल्या तरी रिपोर्टवर असेल, तो पण तुम्ही लॉजिकवरनं सोडवू शकता. बाकी फॅक्ट्स वगैरे व्यवस्थित करा, रिव्हिजन करायची चांगली. सायन्स अँड टेक मध्ये आपण स्पेस टेक्नॉलॉजी, हे ऊर्जा, अणुऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, हे 4 टॉपिक बघायचे. तर उद्या आपण अणुऊर्जा सुरू करू.